ओके. सो रेकॉर्डिंग ऑन झालेली आहे. सो सर्वांचं स्वागत. हा आपला बेसिक ऑफ शेअर मार्केट मधला सेकंड सेशन आहे. यामध्ये आपण मोस्टली जे स्टार्टिंगचे जे 2-3 सेशन्स राहणार त्याच्यामध्ये आपण फक्त इन्व्हेस्टमेंटच्या बद्दल बोलणार आहोत, की शेअर मार्केटमध्ये आपण इन्व्हेस्टमेंटची सुरुवात कशी करतो. तर जो आपला पहिला सेशन झाला होता त्यामध्ये आपण ओव्हरऑल आपण डिस्कशन केलं होतं, की व्हॉट इज शेअर मार्केट काय आहे? शेअर मार्केटमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट का करायला पाहिजे? जर इन्फ्लेशनला बीट करायचं असणार तर शेअर मार्केटमध्ये इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट मग किती करायला पाहिजे ह्या सर्व गोष्टी आपण पहिल्या सेशनमध्ये कव्हर केल्या होत्या. सो जो दुसरा एक महत्वाचा टॉपिक मला वाटतो जो कोणी शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायसाठी रेडी असते त्याच्यासाठी जो सुरुवात असायला पाहिजे इन्व्हेस्टमेंटची ती जी पहिली स्टेप राहते ती राहते म्युच्युअल फंड्स. आणि म्युच्युअल फंड्स हे अशी एक गोष्ट आहे, की जे मी स्वतः म्युच्युअल फंड्स करतो. मी सर्वांना म्युच्युअल फंड्स काढायला सांगतो आणि हे एक आपल्या फायनान्शियल कंडिशनसाठी, फायनान्शियल गोलसाठी हे खूप खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्युच्युअल फंड्समध्ये आहे ना, बरेचसे खूप सारे प्रकार राहतात, खूप साऱ्या गोष्टी राहतात आणि बऱ्याचशा लोकांना त्या गोष्टी माहीत नाही राहत. जे नवीन लोकं असतात इन्व्हेस्टमेंट करायला येतात, त्यांना आयडियाच नाही राहत. तर होतंय काय, की जे आपण म्हणतो फायनान्शियल नॉलेज आपल्याकडे जे कमी राहते, त्या गोष्टीचा खूप अलग-अलग प्रकारे काय होतो, गैरफायदा घेतला जातो. काही एजंट्सद्वारे म्हणा, की कसे म्हणजे आयडिया नाही राहत आपल्याला. तर माझा आजचा उद्देश हा आहे, आजच्या सेशनचा, की बाबा जे ओव्हरऑल फायनान्शियल नॉलेज आहे म्युच्युअल फंडबद्दल, की म्युच्युअल फंड काय आहे, किती पॉवरफुल आहेत, किती टाइपचे म्युच्युअल फंड असतात आणि म्युच्युअल फंडमध्ये आपण काय इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे आणि जर इन केस जर तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट नाही करायची आहे, तर त्याच्यासाठी अल्टरनेटिव्ह ऑप्शन काय आहे? या सर्व गोष्टीचं डिस्कशन आज आपण करणार आहोत. तर ही वॉरेन बफेटचं आहे. अगेन आपली सुरुवात त्यांच्या कोटपासूनच होणार आहे. तर याच्यात लिहिलेलं आहे यांनी, की आज कोणीतरी झाडाच्या थंड सावलीमध्ये बसलेलं आहे, कारण ते झाड खूप अ, पूर्वी कोणीतरी लावलेलं होतं. याचं मीनिंग बघून घ्या तुम्ही काय आहे. तुम्ही जस्ट आपण सर्वजण इथे जवळपास 20 जण जॉइन झालेले आहेत. सो याचं मीनिंग आहे. तर डेफिनेटली आज जे काही आपण इन्व्हेस्टमेंट करणार आहोत, ओके, त्याचा फायदा कुणाला होणार आहे? आपले जे मुलं राहणार त्यांना फायदा होणार आहे. तर डेफिनेटली आज एक आपण झाड लावणार आहोत म्युच्युअल फंडद्वारे इन्व्हेस्टमेंटचं आणि त्या झाडाचा फायदा नक्कीच, नक्कीच आपले जे मुलं राहणार आहे त्यांना होणार आहे. फ्युचरमध्ये आपल्याला होणार आहे. तर हा कोटपासूनच आपण सुरुवात केलेली आहे. तर आपण थेअरीवर जास्त कॉन्सन्ट्रेट करणार नाही आम्ही, की व्हॉट इज म्युच्युअल फंड्स आणि हे जनरली सर्वांना माहीतच आहे, की म्युच्युअल फंड्स काय राहतात. तर सिंपल आहे. की म्युच्युअल फंड ॲक्चुअली काय आहे? आपण शेअर मार्केटमध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे, पण शेअर मार्केटबद्दल जरासंही नॉलेज नाही आहे. शेअर्स काय असतात? तुम्हाला वेळ नाही राहत. डेफिनेटली आपण 9 ते 5 चा जॉब करतो, कोणी बिझनेस करत असणार. तर एवढा वेळ नाही राहत, की कुठला शेअर्स कसा परफॉर्म करत आहे, कुठला शेअर्स घ्यायचा, कुठला शेअर्स नाही घ्यायचा. आपण जेव्हा शेअर मार्केटमध्ये फर्स्ट टाईम एंट्री करतो, कुठेतरी आपण अकाउंट ओपन करतो डीमॅट अकाउंटमध्ये किंवा कुठेतरी आपण रजिस्टर करतो. तर आपला नंबर पण आहे ना बराचसा जे वेब मार्केटमध्ये ब्लॅक वेब म्हणतो ना, त्याच्यामध्ये सर्क्युलेट होते आणि त्याच्यानंतर तुम्हाला कॉल्स वगैरे येणं स्टार्ट होऊन जातात, की टिप्स वगैरे, की हा शेअर आता 10% वरती जाणार, हा शेअर आता 5% वरती जाणार. अशा टाइपचे बरेचसे स्कॅम होतात भारतामध्ये, जे अजून पण होतात आणि बरेचसे लोक त्याच्यामध्ये बळी पण पडलेले आहेत. तर जो तुम्हाला जर शेअर मार्केटमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायची आहे, ईझीएस्ट वेनी तर सर्वात ईझीएस्ट वे हा आहे, की म्युच्युअल फंड्स. आता म्युच्युअल फंडमध्ये राहते काय, की तुम्ही डायरेक्टली शेअर्स बाय किंवा सेल करत ना शेअर मार्केटमध्ये तुम्हाला कारण त्याची आयडिया नाही आहे, की शेअर्स काय राहतात, कुठला शेअर्स घ्यायला पाहिजे, कुठला नाही घ्यायला पाहिजे. त्यात तुम्ही काय करता, की एक म्युच्युअल फंड ओपन करता. त्याच्यामध्ये काहीतरी महिन्याला म्हणा, की वर्षाला म्हणा, की लमसम अमाउंट टाकता आणि ते अमाउंट काय करतात, एक व्यक्ती असते त्याला फंड मॅनेजर म्हणतो किंवा पोर्टफोलिओ मॅनेजर म्हणतो. हे काय करतात ऑन द बिहाफ ऑफ यू म्हणजे तुमच्या जागी ते काय करतात, शेअर्स बाय करतात जे हाय क्वालिटीचे असतात. आणि याच्यामध्ये काय आहे, की तुम्हाला नॉलेज नसलं तरी चालते. तुम्ही काय करता, तुमचं काम दुसऱ्याला दिले आहे. हे कोणासाठी आहे? ज्यांना अशा लोकांसाठी म्युच्युअल फंड बेस्ट आहे. अशा लोकांसाठी ज्यांना की टाईम नाही राहत, मार्केट ट्रॅक करायला वेळ नाही भेटत. त्याच्यानंतर आयडिया नाही राहत, टेक्निकल एनालिसिस हे ते सर्व खूप साऱ्या गोष्टी राहतात. कुठला शेअर घ्यायला पाहिजे. म्हणजे आज जर मी रिलायन्स शेअर अदानीचे केस आपण बघितलेलं होतं. अदानीच्या शेअरमध्ये काय झालं होतं, की खूप कमी वेळेमध्ये अदानीच्या शेअर्सनी आहे ना लोकांना म्हणजे करोडपती बनवलं. अक्षरशः करोडपती बनवलं. म्हणजे कोणी ₹50 ला घेतलेल्या शेअरची किंमत ₹700-800 गेली होती. हे खूप कमी वेळेत झालं होतं. सो जेव्हा त्या अदानीच्या शेअर्समध्ये रॅली आली होती, तेव्हा ती रॅली तर सर्वांनी एन्जॉय केली होती. पण झालं काय, एक रिपोर्ट आला यूएसमधून आणि त्याच्यानंतर तुम्हाला सर्वांना माहीत आहे इंडियामध्ये हे झालं काय, की अदानीचे सर्व शेअर डुबले आणि खूप सारे लोकं त्या शेअर्समध्ये अडकले होते. तर आता अशा जेव्हा गोष्टी होतात शेअर मार्केटमध्ये अशा गोष्टी साहजिक आहे आणि होत राहतात. ह्या खूप कॉमन गोष्टी आहेत.
तशा जेव्हा गोष्टी होतात, तर हे कॉमन जे आपण लोक असतात त्यांना आपल्याला आयडिया नसते, की बाबा हा शेअर आता खरंच खाली पडणार का? आता या शेअरमध्ये एंट्री घ्यायला पाहिजे का? ह्या सर्व गोष्टीची नॉलेज नसते, की कुठला शेअर घ्यायला पाहिजे, तो कधी विकायला पाहिजे आणि कधी त्याच्यातून एक्झिट व्हायला पाहिजे. तर ह्या सर्व गोष्टीची जेव्हा आपल्याला नॉलेज नसते किंवा आपला जो वेळ नसते, हे सर्व ट्रॅक करायसाठी, तर त्याचा बेस्ट वे राहते, की आपण म्युच्युअल फंडद्वारे काय करतो, शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. हा सिंपल फंड आहे म्युच्युअल फंडचा. आता जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्येच का इन्व्हेस्ट करायला पाहिजे? इव्हन तुम्ही जर एक्सपर्ट असणार, तरी मी तुम्हाला सजेस्ट करणार, की तुमच्याकडे एक म्युच्युअल फंड्स असायलाच पाहिजे. ते आपण या स्लाइड्समध्ये, या सेशनमध्ये आपण पुढे कव्हर करणार आहोत, की व्हाय यू शुड इन्व्हेस्ट इन द म्युच्युअल फंड. तर सर्वात पहिले तर बघून घ्या, की प्रोफेशनल एक्सपर्टाइज. जेव्हा म्युच्युअल फंड्स आपण घेतो, तेव्हा काय राहते, एक प्रोफेशनल एक्सपर्टाइज म्हणजे एक्सपर्ट असतात मार्केटचे. आपण जे बोललो ना, फंड मॅनेजर. तुम्ही घेता ₹1,00,000 किंवा ₹10,000 एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये टाकता. म्युच्युअल फंडमध्ये होते काय, की तुमच्या बॅकग्राऊंडमध्ये काय होतात, शेअर्सच बाय किंवा बाय होतात तुमच्या, जे तुम्ही पैसे तिथे देता ₹5,000 ₹1,00,000, त्या तुमच्या पैशामध्ये शेअर्सच बाय होतात. डिपेंड करतं, की तुमच्या म्युच्युअल फंडची कॅटेगरी काय आहे. पण जे शेअर बाय करणारा जो व्यक्ती असते, त्याला फंड मॅनेजर म्हणतो. तो एक्सपर्ट असतो, प्रोफेशनल एक्सपर्ट असतो. त्याला मार्केटचा कमीत कमी नाही म्हटलं तरी 10 ते 15 ते 20-20 वर्षाचा एक्सपिरियन्स राहतात. आणि असं बोललं जाते, की इंडियातले जे फंड मॅनेजर आहे, पोर्टफोलिओ मॅनेजर आहे, यांचं जे नॉलेज जर आपण कंपेअर केलं, यांची जर कॅपेबिलिटी जर आपण कंपेअर केली, तर वॉरेन बफेट पेक्षाही हे खूप हुशार लोक आहेत, की त्यांना माहित राहते, की कुठल्या शेअरमध्ये कधी एंट्री घ्यायला पाहिजे, कधी एक्झिट करायला पाहिजे, कुठला शेअर कधी पडू शकते, कधी वरतीच होऊ शकते. या सर्व गोष्टीची कल्पना या फंड मॅनेजरला राहते. सो जेव्हा आपण शेअर मार्केटमध्ये म्युच्युअल फंड्सद्वारे आपण इन्व्हेस्टमेंट करतो, तर आपल्याकडे काय राहते, एक एक्सपर्ट सपोर्ट राहते, की जे एक्सपर्ट असे राहतात, ते तुमचा पैसा व्यवस्थित ठिकाणी लावतात, राइट? आता म्युच्युअल फंडमध्ये काय राहते, की रिटर्न, या याबद्दल आपण ऑलरेडी मागच्या सेशनमध्ये बोललो होतो, की इंडियाचं इन्फ्लेशन रेट काय आहे? 7.2, 7.3, म्हणजे इन्फ्लेशन जे म्हणतो, महागाई. दरवर्षी जी महागाई वाढते इंडियामध्ये, ते 7% च्या वरती राहते. आणि बँक म्हणा, एफ-डी म्हणा, यांचं जर आपण ओव्हरऑल जर रिटर्न बघितलं, तर हे इन्फ्लेशनला बीट करू शकत नाही. तर डेफिनेटली म्युच्युअल फंड्सद्वारे काय राहतं, की ओव्हरऑल इन जनरल मी सांगतो तुम्हाला, मार्केटमध्ये म्युच्युअल फंड जेव्हा तुम्ही घेता, तर त्याचं ॲव्हरेज रिटर्न हे 12% ते 15% किंवा 20% पर्यंत पण राहते. डिपेंड करते, की तुम्ही कुठल्या क्वालिटीचा, कुठल्या टाइपचा म्युच्युअल फंड घेतलेला आहे. सांगायचं तात्पर्य आहे, की 10% च्या वरती तर डेफिनेटली याचा हमखास रिटर्न राहते. तर जेव्हा आपण इन्फ्लेशनची गोष्ट बोलतो, की जेव्हा इन्फ्लेशनला मला बीट करायचं आहे, तर त्या गोष्टीसाठी म्युच्युअल फंड्स खूप कामाचे असतात. याच्यामध्ये फक्त काय करायचं असते आपल्याला, की मंथली म्हणा, की लमसम म्हणा, एक वेळा मार्केटमध्ये पैसे टाकायचे असतात. फंड मॅनेजर काय करतात, तुमच्या कडून ते काय करतात, शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात. डायव्हर्सिफिकेशन. आता म्युच्युअल फंड्समध्ये आहे ना, खूप 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 साऱ्या कॅटेगरीज आहे. लार्ज कॅप फंड असतात, म्युच्युअल मिड कॅप असतात, काही बॉन्डमध्ये इन्व्हेस्ट करतात, काही अलग अलग सेक्टर्स असतात. तुम्हाला माहित असणार शेअर मार्केट ऍक्च्युली आहे काय. खूप साऱ्या अलग अलग बिझनेस जे राहतात भारतामध्ये, फार्मास्युटिकल बिझनेस, त्याच्यानंतर आपले फायनान्शियल बँक्स, ओके, प्रायव्हेट सेक्टर्स, कंपन्याज, आय-टी, मोटर इंडस्ट्रीज, राइट? या सर्व अलग-अलग इंडस्ट्रीज आहेत. या अलग-अलग इंडस्ट्रीजचे अलग-अलग कंपन्या असतात, राइट? आणि ह्या सर्व कंपन्यांमध्ये कंपन्या कुठे असतात लिस्टेड? आपल्या शेअर मार्केटमध्ये. सो म्युच्युअल फंडमध्ये काय राहते, 1 किंवा 2 शेअर नाही राहत. ते काय करतात, डायव्हर्सिफिकेशन राहते. त्यांच्याकडे एक डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ राहतात. एकाच सेक्टरचे ते काय करतात, एकाच सेक्टरचे शेअर्स त्या कुठल्याही म्युच्युअल फंडमध्ये राहत नाही. अलग-अलग टाइपचे काय राहतात, त्याच्यात शेअर्स राहतात कुठल्याही म्युच्युअल फंडमध्ये. सो एक डायव्हर्सिफिकेशन जो म्हणतो आपण, कधी-कधी काय होते, की रिअल सेक्टर खूप वरती जाते आणि आय-टी सेक्टर खाली पडते, किंवा फार्मास्युटिकल कोविडमध्ये तुम्ही बघितलं असतं, की फार्मास्युटिकल जे सेक्टर होतं, मेडिकल सेक्टर, ओके, ते खूप बूम झालं होतं. त्यातले जे लुपिन म्हणा, की डॉक्टर रेड्डीज म्हणा, हे जे कंपनीजचे शेअर्स होते, हे म्हणजे कुठच्या कुठे गेले होते. यांनी जवळपास 50-50% रिटर्न दिलं होतं त्यांच्या इन्व्हेस्टरला. सो याला डायव्हर्सिफिकेशन म्हणतात, आणि डायव्हर्सिफिकेशन हे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असायलाच हवं. आणि दुसरं जे गोष्ट आहे, टॅक्स बेनिफिट. टॅक्स बेनिफिट मध्ये आता म्युच्युअल फंड्स अलग-अलग टाइपचे असतात. त्याच्यात काही म्युच्युअल फंड असे पण आहे, की ज्याच्यामध्ये आपल्याला टॅक्स बेनिफिट्स म्हणतात. त्याला ई-एल-एस-एस म्हणतात. ओके. तर त्याच्यामध्ये जे आपलं हे राहते, आपण जेव्हा म्युच्युअल फंड हे करतो, इन्व्हेस्टमेंट करतो, तर आपण याला जवळपास 1.5 लाख पर्यंत आपण टॅक्स बेनिफिटमध्ये म्युच्युअल फंड्स पण आपण काय करू शकतो, हे दाखवू शकतो. जे आपण त्याला म्हणतो एटीसी सेक्शन. तर एटीसी सेक्शनमध्ये पण ई-एल-एस थ्रू काय करू शकतो, आपण टॅक्स बेनिफिट घेऊ शकतो.
सो हे नंबर ऑफ रिझन्स आहे. याच्यामध्ये आणखी एक इम्पॉर्टंट रिझन मी टाकायचं विसरलो. तो म्हणजे की तुमचं जे फायनान्शियल गोल राहतात. फायनान्शियल गोल म्हणजे काय असू शकतात? कुठले पण गोल असू शकतात तुमचे. जसं की डेफिनेटली तुम्ही जर आता न्यू एज आहे, तुमचं जस्ट मॅरिड झालेलं आहे, तर तुमचं स्वप्न असणार की बाबा माझं घर असलं पाहिजे. दुसरं तुमचं हे झालं लॉंग टर्मचं स्वप्न. त्याच्यानंतर तुमचं असणार की बाबा मला जी मुलं वगैरे होणार त्यांच्या एज्युकेशनसाठी मला काहीतरी पैसे जमा करून ठेवावं लागणार. मला रिटायरमेंटमध्ये मला काहीतरी माझ्याकडे फंड असायला हवा. ह्या सर्व फायनान्शियल गोल्स राहतात. याबद्दल आपण डिटेलमध्ये बोलणारच आहोत. तर हे सर्व गोल्स जेव्हा आपल्याला लाईफमध्ये अचीव्ह करायचे असतात, तर हे म्युच्युअल फंड्स त्याच्यासाठी बेस्ट राहतात. तर हे खूप सारे रिझन्स आहे जिथे मी लिस्टेड केले की तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये का इन्व्हेस्टमेंट करायला हवी. सो यामध्ये बघा की म्युच्युअल फंड्स वर्क कसं करते, ही स्लाइड मी मागच्या सेशनमध्ये पण दाखवलं होतं की काय असतात. तुम्ही जेव्हा म्युच्युअल फंड घेता ते तुम्ही बनता एक इन्व्हेस्टर. तुम्ही काय करता, पैसे घेता आणि ते फंड मॅनेजर जे पर्टिक्युलर म्युच्युअल फंड असतात त्याच्यामध्ये टाकता. त्याच्यामध्ये कोण असतात तुमचे फंड मॅनेजर. ते काय करतात, स्टॉक्स आणि बॉन्ड्स डिपेंड की तुम्ही कुठल्या टाईपचा म्युच्युअल फंड घेतला, ते त्याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट करतात. त्या शेअर्स आणि स्टॉक मधून जे काही रिटर्न येते तो इनडायरेक्टली तुम्हाला मिळतो. सो म्युच्युअल फंड्सचे ते आपण बघतो की रिटर्न पर्टिक्युलर म्युच्युअल फंडनी 12% रिटर्न दिला, पर्टिक्युलर म्युच्युअल फंडनी 15% रिटर्न दिला. ते डिपेंड करते की त्या म्युच्युअल फंड्समध्ये कुठल्या टाईपचे कंपन्याज आहे, कुठल्या टाईपचे सेक्टर्स आहे आणि त्या सेक्टर्सवरच काय राहते हे तुमचं रिटर्न्स अवलंबून राहते. सो सांगायचं तात्पर्य हेच आहे की तुम्ही काय करता, एका फंड मॅनेजर थ्रू काय करता, स्टॉक मार्केटमध्ये काय करता, इन्व्हेस्टमेंट करता. इथे तुम्ही डायरेक्टली इन्व्हेस्टमेंट शेअर मार्केटमध्ये करत नाही. तुम्ही काय घेता, एक एक्सपर्ट ऍडवाइस घेता. याचं एक्झाम्पल सांगायचं झालं तर बघून घ्या ना, की एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला याच्यासाठी की सॉरी, ओके. याचं एक्झाम्पल आहे की तुम्हाला कार घ्यायची आहे, ओके. आणि जेव्हा पण तुम्हाला कार येत नाही, कार म्हणजे गाडी घ्यायची आहे, ओके. पण गाडी येत नाही, तर सर्वात पहिले तुम्ही काय करता, ड्रायव्हिंग क्लास लावता, राईट. ड्रायव्हिंग क्लास काढल्यानंतर काय करता तुम्ही, सर्वात पहिले ते ड्रायव्हिंग शिकता तुम्ही. आणि ड्रायव्हिंग शिकल्यानंतरच काय करता तुम्ही, ड्रायव्हिंग शिकायसाठी कुठे जाता तुम्ही, डेफिनेटली काय ड्रायव्हिंग क्लासकडे. तिथे कोण असते, एक्सपर्ट माणूस असते जो तुम्हाला काय करते, ड्रायव्हिंग शिकवते. आणि ड्रायव्हिंग शिकल्यानंतर तुम्ही काय करता, ऍक्च्युअल रोड मध्ये तुम्ही काय करता, रोडवरती गाडी चालवता. तर जो कॉन्फिडन्स येते तुम्हाला ड्रायव्हिंग करायचा, तो तुम्ही कशा थ्रू जाता, एक्सपर्ट थ्रू जाता, राईट. पण खूप सारे असे लोक राहतात की ते काय करतात की त्यांना गाडी तर घ्यायची असते पण त्यांना ड्रायव्हिंग पण शिकायचं नसते. त्यांना वेळ नसते ड्रायव्हिंग शिकायच्यासाठी, किंवा आपण असं म्हणू शकतो की त्यांना भीती वाटत असणार गाडी चालवायची. तर अशा 2 टाइपचे लोकं राहतात. मार्केटमध्ये पण अशा 2 टाइपचे लोकं राहतात. सो ज्यांना अशी भीती वाटते की ड्रायव्हिंग करायची, ते काय करतात, ड्रायव्हर हायर करतात. ड्रायव्हर काय करते, त्यांच्यासाठी गाडी चालवतो. तर हाच फंडा आहे म्युच्युअल फंडचा. म्युच्युअल फंडमध्ये काय आहे, असे लोकं ज्यांना वेळ नाही आहे, ज्यांना शेअर मार्केटची भीती वाटते, त्यांना माहीत नाही आहे कुठला शेअर घ्यायचा, कुठला शेअर नाही घ्यायचा, ज्यांना नुकसानाची भीती वाटते, त्यांना असं वाटतं की आपल्याकडे एक्सपर्ट नॉलेज नाही आहे आणि ती नॉलेज घेण्यासाठी आपल्याकडे वेळ पण नाही आहे. कारण माझा 9 ते 5 चा जॉब आहे, माझ्याकडे बिझनेस आहे, माझ्याकडे फॅमिली प्रॉब्लेम्स आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे मी एवढा टाईम देऊ नाही शकत. तर अशा वेळेस हे लोकं काय करतात, की फंड मॅनेजर थ्रू जातात. हा फंड मॅनेजरचा जो म्युच्युअल फंडचा कन्सेप्ट असाच आहे, की तुम्ही गाडी घेतली आणि गाडी चालवण्यासाठी, ठीक एन्जॉय करायसाठी तुम्ही काय करायचा, ड्रायव्हर ठेवता. काही-काही लोकं काय करतात, की गाडी घेतल्यानंतर काय करतात, ड्रायव्हिंग क्लास लावतात. ड्रायव्हिंग क्लास नंतर ते गाडी शिकतात आणि मग स्वतः गाडी ड्राईव्ह करतात. तर हे जे अशा टाइपचे जे इन्व्हेस्टर असतात, ते काय करतात, सर्वात पहिले जे आपण म्हणतो टेक्निकल फंडामेंटल एनालिसिस, शेअर मार्केटचं नॉलेज, या सर्व गोष्टी राहतात, राइट. ह्या गोष्टी जेव्हा आपण शिकतो, तेव्हा आपल्याला एक कॉन्फिडन्स येते, की हां, मी शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. शेअर मार्केटमधला बेसिक कन्सेप्ट मला समजलेला आहे. कुठल्या लेव्हलला कुठला शेअर घ्यायचा, कुठल्या लेव्हलला त्या शेअरमधून एक्झिट करायचं, हे नॉलेज माझ्याकडे आलेलं आहे. तर या टाइपचं जेव्हा नॉलेज तुमच्याकडे येते ना, तुम्ही काय करता, डायरेक्ट शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करता. पण म्युच्युअल फंडचा कन्सेप्ट सांगितलेला आहे. सुरुवात तुम्हाला जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये तुम्हाला सुरुवात करायची आहे, तुम्ही आतापर्यंत जर शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली नसणार, तर माझं असं सजेशन राहणार, की तुम्ही म्युच्युअल फंड थ्रू काय करा, शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. याचा फायदा कसा होणार, की तुमच्या मनात डेफिनेटली खूप सारे डाउट राहतात. इव्हन मी जेव्हा माझी शेअर मार्केटमध्ये पहिली इन्व्हेस्टमेंट केली होती, ती पहिली इन्व्हेस्टमेंट होती म्युच्युअल फंड थ्रू. ई-एल-एस-एस जो म्हणतो ना आपण टॅक्स बेनिफिटसाठी. आणि तो म्युच्युअल फंड पण मी याच्यासाठी घेतला होता, की बाबा मला ए-टी-सीमध्ये कुठेतरी मला तो दाखवता आला पाहिजे. आणि त्याच्यानंतर काय झालं, की विथिन 1 इयर नंतर मी जेव्हा त्याचा रिटर्न बघितला, तर मी शॉक झालो. त्याचा रिटर्न हा 25% च्या वरती रिटर्न होता.
सो त्यानंतर मला एक आयडिया आली की बाबा हे शेअर मार्केट खूप जबरदस्त आहे. म्युच्युअल फंड आपण हे एल-आय-सी घेतलं होतं फक्त आपला टॅक्स वाचण्यासाठी. पण या एल-आय-सीनी मला 25% वरती रिटर्न दिलेला आहे विदिन 1 इयर. त्यानंतर मी याचा अभ्यास केला की व्हॉट इज म्युच्युअल फंड्स आणि मग मी तिथून माझी शेअर मार्केटची सुरुवात झाली. सांगायचं तात्पर्य झालं तर सुरुवात ही इथूनच होते. सो तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये असणार, आतापर्यंत इन्व्हेस्टमेंट केलेली नसणार, घाबरत असता, तर तुमची इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंड थ्रू झाली व्हायला हवी. सो पहिली इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंड. त्याला बघा म्युच्युअल फंड तुम्हाला किती रिटर्न देत आहे, काय देत आहे. तुम्हाला एक कॉन्फिडन्स आहे ना, की बाबा मला माझा म्युच्युअल फंड खूप चांगला रिटर्न देत आहे. तर तुम्ही काय करणार, बाकी नॉलेज जेव्हा पैसा आपल्याला प्रॉफिट दिसतं डेफिनेटली आपण मग त्याला शिकायचा प्रयत्न करतो. तर सुरुवात तुमची अशाच टाईपची होणार. आता म्युच्युअल फंडमध्ये काय राहते, की एक कन्सेप्ट आहे दॅट इज कॉल्ड पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचं कन्सेप्ट माहिती आहे तुम्हाला? काय राहते, की सिंपल आहे. 2 टाइपचे इन्व्हेस्टर आहे, की आपण जे इन्व्हेस्टमेंट आहे, ते आपण का म्युच्युअल फंड्स म्हणा, तर का आपण ती खूप अगोदर लाईफमध्ये सर्वात अगोदर आपण ती इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. हा सिंपल एक स्लाइड मी तुम्हाला दाखवतो. कन्सेप्ट पॉवर ऑफ कंपाऊंडिंगची 2 टाइपचे लोक आहेत. ओके. एक जो 35 मध्ये आहे. ओके. आणि त्यांनी आत्ता डिसाईड केलं, की बाबा मी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. तर तो काय करत आहे, की त्यांनी मंथली ₹15,000 ची त्यांनी एस-आय-पी केली. तो मंथली काय करता ₹15,000 म्युच्युअल फंडमध्ये टाकत आहे. टार्गेट काय 25 वर्षासाठी तो काय करणार, वयाच्या 60 वर्षापर्यंत काय करणार तो म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार. त्याची टोटल इन्व्हेस्टमेंट अमाउंट काय राहणार 25 वर्षामध्ये, दर महिन्याला जर ₹15,000 जर त्यांनी हे केलं, तर 45 लॅक्स त्याची टोटल इन्व्हेस्टमेंट राहणार. रिटायरमेंटच्या टाइमला त्याच्याकडे किती राहणार, ₹4 करोड येऊन जाणार. ओके. हा ऍक्च्युअल फॅक्ट आहे. म्युच्युअल फंडमध्ये अशाच टाईपचे रिटर्न्स तुम्हाला मिळतात. अं, तर सुरुवात काय केली या व्यक्तीने, यांनी वयाच्या 35व्या वर्षी सुरुवात केली. आणि एका साइडला एक स्टुडंट आहे, ज्याचा जस्ट रिसेंटली जॉब लागला आणि त्यांनी सर्वात पहिले काय केलं, फायनान्शियल प्लॅनिंग केली, की बाबा मला शेअर मार्केट तर येत नाही. मी काय करणार म्युच्युअल फंड थ्रू मी माझ्या शेअर मार्केटमध्ये पैसे टाकणार. मला इन्फ्लेशनला बीट करायचा आहे. हा एक स्मार्ट आपण माणूस स्टुडंट म्हणू शकतो, ज्याच्याकडे खूप नॉलेज आहे आणि त्याचा जशी त्याला पहिला पगार आला, त्यांनी इन्व्हेस्टमेंटची सुरुवात केली. तर त्यांनी वयाच्या 25व्या वर्षी सुरुवात केली आणि त्यांनी 5,000 मंथली फक्त ₹5,000 त्यांनी काय केले, म्युच्युअल फंडमध्ये टाकले. आणि त्यांनी वयाच्या 35व्या म्हणजे 35 वर्षापर्यंत त्यांनी काय केली, इन्व्हेस्टमेंट केली. दोघांचं एम काय होतं, की वयाच्या 60 वर्षापर्यंत. 60 वर्ष आपल्या इकडे काय असते, रिटायरमेंट एज असते. तर या एजपर्यंतच त्यांनी काय केली, इन्व्हेस्टमेंट केली. यांनी 15,000 टाकले आणि हा मंथली किती टाकत आहे, 5,000. पण फरक बघून घ्या, याची टोटल इन्व्हेस्टमेंट अमाउंट होती 21,00,000. पण ॲट द रिटायरमेंटच्या एजला म्हणजे 60 वर्षानंतर याला भेटत आहे 5.6 करोड. याला भेटत आहे 4 करोड. तो हाच कन्सेप्ट राहते, ज्याला म्हणतो पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. सो जेवढ्या लवकर तुम्हाला ही इन्व्हेस्टमेंट म्हणतो स्टार्ट करता येणार, तेवढ्या लवकर करायची. डेली नाही करायचं. म्हणजे मला खूप वेळेस रिग्रेट होते, की मी माझ्या वयाच्या 28व्या वर्षी माझी पहिली इन्व्हेस्टमेंट केली. लिटरली या गोष्टीचा रिग्रेट होते. कारण मला असं वाटते, की मी ती 4 वर्ष अगोदर मी जेव्हा मला माझी पहिली सॅलरी आली, तेव्हा केली असती तर माझा पोर्टफोलिओ आज काहीतरी अलग असता. आणि तुम्हाला फरक इथं दाखवत आहे. हा फक्त मंथली 5,000 पे करत आहे. हा मंथली 15,000 पे करत आहे. फक्त फक्त डिफरन्स काय पडला 10 वर्षाचा. यांनी 10 वर्ष लेट सुरू केलं. अमाउंट जो इन्व्हेस्ट करत आहे मंथली 3 टाइम्स जास्त करत आहे. पण 3 टाइम्स जास्त करून पण तो जे रिटायरमेंट अमाउंट आहे ते 4 करोड भेटत आहे, याला 5.6 करोड भेटत आहे. तर हाच फायदा आहे, ज्याला म्हणतो पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. सो जेवढ्या लवकर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करता येणार, तेवढ्या लवकर इन्व्हेस्टमेंट करा. याच्यामध्ये काय राहते, की पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचाच तुम्हाला फायदा होतो. सो तुमचे काही प्लॅन असणार, अर्ली रिटायरमेंट अँड ऑल दोस, त्या सर्व गोष्टी कन्सिडर करून काय करायचे आपण, एस-आय-पी किंवा म्युच्युअल फंडमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करायची. तर हा कन्सेप्ट सांगितला मी. टाईम इज मनी. इथं जे आपण म्हणतो ना, की टाईम इज मनी ही गोष्ट, तर डेफिनेटली तुम्ही बघू शकता, की कंपाऊंडिंगमध्ये त्याचा त्या गोष्टीचा कसा इम्पॅक्ट होतो. सो सांगायचं झालं ओव्हरऑल तर म्युच्युअल फंड्स आहे ना, इंडियामध्ये फक्त इंडियाचीच गोष्ट करत आहोत. आपण इंडियाचीच गोष्ट करत आहोत. खूप अलग-अलग टाइपचे म्युच्युअल फंड, इतक्या अलग-अलग टाइपचे म्युच्युअल फंड्स आहेत. डिपेंड्स की प्रत्येक टाइपच्या इन्व्हेस्टरसाठी प्रत्येक टाइपचा म्युच्युअल फंड आहे. काही इक्विटी फंड्स, पण जे जनरली जे म्युच्युअल फंड्स असतात ते 4 कॅटेगरीमध्ये डिव्हाईड केलेले असतात. एक इक्विटी फंड्स राहते, एक ई-टी-एफ्स राहतात, गोल्ड बॉन्ड्स वगैरे राहतात. त्याच्यानंतर एक हायब्रिड फंड्स राहते आणि एक डेबिट फंड्स राहते. तर ज्या इन्व्हेस्टरची जितकी रिस्क तो
त्या हिशोबाने काय करते, या पर्टिक्युलर म्युच्युअल फंड्समध्ये काय करते, इन्व्हेस्टमेंट करते. सो तुम्हाला आठवत असणार आपला एक फॉर्म्युला होता, जो मी तुम्हाला फर्स्ट सेशन मध्ये सांगितला होता. तर फर्स्ट सेशन मध्ये बऱ्यापैकी मेंबर्स होते तुमच्यापैकी, आय नो. तर तुम्हाला आठवतंय की आपण इक्विटीमध्ये किती इन्व्हेस्टमेंट करायला हवी? म्हणजे तुम्हाला किती हे कोणाला आठवतंय तो फॉर्म्युला? इथे माईक ऑन करू शकता तुम्ही? 100 minus हॅलो. your age. येस, 100 म्हणजे हा एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे की जे तुमचं वय आहे त्याच्यातून तुम्ही त्याला त्या वयाला 100 मधून मायनस करा. जो काही आकडा येणार तो तुमचा कुठे गेला पाहिजे? इक्विटीमध्ये. तर म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही बघा फक्त एकच कॅटेगरी आहे जी इक्विटी फंड्समध्ये इन्व्हेस्ट करते, आणि इक्विटी फंड्समध्ये पण तुम्ही जर बघितलं तर खूप त्याच्यामध्ये पण खूप सारे प्रकार आहे की लार्ज कॅप आहे, मिड कॅप आहे, मल्टी कॅप आहे, स्मॉल कॅप, टॅक्स, सेक्टरल, थेमॅटिक, कॉन्ट्रा, इंडेक्स, इंटरनॅशनल, हे सर्व इक्विटीमध्ये हे सर्व टाईपचे म्युच्युअल फंड्स आहे. आणि या म्युच्युअल फंड्समध्ये पण सब कॅटेगरीज असतात, भरपूर सारे आहेत, भरपूर सारे आहेत. तर जे आपण 70% समजून घ्या की तुम्हाला 100 रुपये तुम्ही महिन्याला सेव्ह करत आहात, तर 100 रुपयापैकी 70 रुपये तुम्ही जर वय तुमचं 30, वयाच्या 30व्या वर्षी आहात तुम्ही, आणि तुम्हाला महिन्याला तुम्ही 100 रुपये सेव्ह करत आहात, तर तुमचे 70 रुपये या इक्विटी फंड्समध्ये जायला पाहिजे. बाकीचे जे 30 रुपये आहेत ते तुम्ही डेबिट फंड्स, ईटीएफ्स, किंवा आपण म्हणतो इमर्जन्सी फंड, याच्यामध्ये झाला पाहिजे. हा मी तुम्हाला एक्झॅक्टली ही फॉर्म्युले पुढे व्यवस्थित समजून सांगणार की तुम्हाला तुमची किती पर्सेंट सेव्हिंग कुठल्या फंडमध्ये टाकायचे आहे, या येणाऱ्या स्लाइड्स मध्ये कव्हर करणार. पण सांगायचं तात्पर्य झालं तर आपण इक्विटी शेअर मार्केट बद्दल बोलत आहोत, आपण बॉन्ड मार्केट बद्दल बोलत नाही आहोत. आपला एम काय, की मॅक्झिमम जे शेअर मार्केटमध्ये जे इन्व्हेस्टमेंट करायचे असते त्याला आपण कॉन्सन्ट्रेट करत आहोत. तर जेव्हा आपण म्युच्युअल फंड्स आपण डिस्कस करणार, तर डेफिनेटली जे 100 रुपयातले जे 70 रुपये मला इन्व्हेस्ट करायचे आहे ते इक्विटी फंड्समध्ये करणार. तर ते इक्विटी फंडमध्ये कसे करायचं ते सर्व कॅल्क्युलेशन मी तुम्हाला या आजच्या सेशनमध्ये सांगणार आहोत. आपण जास्त ईटीएफ, हायब्रिड फंड्स आणि डेबिट फंड्सवर जास्त डिस्कशन करणार नाही. एवढं समजून घ्या, जिथे रिस्क शेअर मार्केटमध्ये एक सिंपल कन्सेप्ट आहे, जी एवढी जास्त रिस्क तेवढं जास्त रिटर्न. ओके. सो हे जे डेबिट फंड्स राहतात हे इट्स लाईक की गव्हर्नमेंट बॉन्ड्स वगैरे राहतात, याच्यामध्ये रिस्क खूप खूप कमी राहते. रिस्क जिथं कमी तिथं रिटर्न पण कमी. हायब्रिड फंड्स का राहते, की जे तुमचे इक्विटी फंड्स, ईटीएफ, हायब्रिड आणि डेबिट फंड याचं कॉम्बिनेशन राहते हायब्रिड फंड्स. आणि ईटीएफ्स हे सांगायचं तात्पर्य झालं तर याच्यामध्ये आपण पर्टिक्युलर कंपन्याज राहतात, इक्विटी फंड्स राहतात, निफ्टीचा ईटीएफ राहते, गोल्ड ईटीएफ राहते, खूप सारे ईटीएफ्स राहतात. याच्यावर पण आपण जास्त डिस्कस करणार नाही. फ्युचरमध्ये आपण तुम्हाला वाटत असेल ना तर हे ईटीएफ पण आपण कव्हर करू, कारण ही पण एक चांगली इन्व्हेस्टमेंट आहे. तुम्हाला एवढं माहिती आहे का की शेअर मार्केटमध्ये पण तुम्ही गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. आपण जेव्हा आपण विचारतो की आपण मला गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करायचं, आपण काय करतो, आपल्या लक्षात काय येते की नाही, मी ज्वेलरीच्या दुकानात जाणार, तिथून मी गोल्ड परचेस करणार आणि त्या गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार. तर ही आपली एक ट्रॅडिशनल पद्धत झाली, ज्याला आपण म्हणतो ना की मी प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार, मी सोनं खरेदी करणार, राईट? सेम टाईपचेच गोल्ड तुम्ही शेअर मार्केटमधून पण खरेदी करू शकता. त्याचा एक अलगच फायदा आहे. ते फायदे पण आपण आजच्या सेशनमध्ये डिस्कस नाही करणार, पण याला काय म्हणतो आपण, व्हर्च्युअल गोल्ड म्हणतो. गोल्ड बॉन्ड्स राहतात. ते बॉन्ड्स मी तुम्हाला कधीतरी डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार की का राहते. पण गोल्ड त्याचा बीज वगैरे. राईट, गोल्ड बीज राहतात. त्याच्यानंतर गोल्डची गव्हर्नमेंटचे बॉन्ड्स निघतात खूप सारे. तर ते बॉन्ड्स आपण गोल्डचे बॉन्ड्स आपण खरेदी करू शकतो. त्याच्यामध्ये नंबर ऑफ फायदा राहते. कारण जेव्हा आपण सोनी खरेदी करतो ते डेफिनेटली आपण 24 कॅरेट किंवा 21 कॅरेट असं अशा टाईपचं राहते. आणि जेव्हा आपण ते विकायला जातो तर ते काहीतरी चार्जेस पडतात ना तुम्हाला, ते मोल्ट वगैरे असं समथिंग. ते फिजिकल गोल्ड जे आपण पहिले बाय करायचो त्याच्यापेक्षा हे जे व्हर्च्युअल गोल्ड्स आहे याचे ऍडव्हान्टेज अलग आहे. पण सांगायचं तात्पर्य आहे की शेअर मार्केटमध्ये तुम्ही गोल्डमध्ये पण इन्व्हेस्टमेंट करू शकता, आणि हे खूप बेटर आहे जे आपण ट्रॅडिशनल वेनी जे सोनं वगैरे खरेदी करतो त्याच्यापेक्षा. याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओज बनवणार आहोत, कारण खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा. तर आपण आजच्या सेशनमध्ये या इक्विटी फंड्सवरच जास्त कॉन्सन्ट्रेट करणार आहोत. सो समजून घ्या तुम्ही, हे म्युच्युअल फंड्स आहे आणि हे यांच्या कॅटेगरीज आहे, आणि या कॅटेगरीमध्ये पण सब कॅटेगरीज आहे, आणि त्या सब कॅटेगरीमध्ये पण सब कॅटेगरीज आहे. जर सांगायला गेलं ना तर मी तुम्हाला पुढे दाखवणार असं अलग अलगच्या म्युच्युअल फंड्स. तर ही स्लाइड बघितलं तुम्हाला एवढं लक्षात येणार, कन्फ्युजन तुम्हाला, जर तुम्ही नवीन असणार म्युच्युअल फंड शेअर मार्केट बद्दल, तर तुम्ही म्हणता बापरे इतके सारे आहे, आम्ही इन्व्हेस्ट कशात करा. म्हणजे इक्विटीमध्ये जर आम्हाला इन्व्हेस्ट करायचे तर मग हे काय, लार्ज कॅप काय, मिड कॅप काय, टॅक्स सेव्हिंग काय, सेक्टरल काय,
त्याच्यामध्ये पण सब कॅटेगरीज असतात. मग एक्झॅक्टली करायचं कसं? आजचं सेशन मी त्याच्यासाठी ठेवलेलं आहे, की म्युच्युअल फंडमध्ये प्रॉपर वेनी तुम्ही इन्व्हेस्टमेंट कशी करायची, फायनान्शियल गोल कसे सेट करायचे, या सर्व गोष्टीचं डिस्कशन आता येणाऱ्या स्लाइडमध्ये आपण करत आहोत. तर एवढं लक्षात आलं तुम्हाला म्युच्युअल फंड्सच्या कॅटेगरी किती आहेत? भरपूर साऱ्या कॅटेगरीज आहे आणि एवढ्या साऱ्या कॅटेगरीज आहे की तुम्ही कन्फ्युज होऊन जाल. पण जनरली जे म्युच्युअल फंड्स असतात ह्या 3 ॲसेट क्लासमध्ये डिव्हाईड होतात. डेबिट फंड्स मी ऑलरेडी सांगितलं तुम्हाला. डेबिट फंड्स ॲक्चुअली का राहतात, की हे गव्हर्नमेंट बॉन्ड्स राहतात, सिक्युरिटीज राहतात. अ, आणि हे खूप स्टेबल असतात. याला फिक्स इन्कम बॉन्ड पण म्हणतात शेअर मार्केटच्या भाषेमध्ये, डेबिट फंड्समध्ये. आणि हे इट्स ॲज इक्वल टू जसं तुम्ही तुमचा पैसा सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवता ना, जेवढा तो सेव्हिंग अकाउंटमध्ये सेफ राहतो पैसा, तेवढाच हा डेबिट फंड्समध्ये सेफ राहतो. कारण शेअर मार्केटमध्ये जेव्हा लोकं येतात आणि शेअर मार्केटमध्ये ज्यांना इन्व्हेस्टमेंट करायची असते त्यांना एकच भीती असते, शेअर मार्केट क्रॅश झालं तर आमचा पैसा डुबणार. आणि आपल्या डोक्यात तेच टाकलेलं आहे आपल्या पॅरेंट्सनी, आपल्या रिलेटिव्हजनी, की शेअर मार्केटमध्ये पैसा डुबतो. तर असे पण फंड्स आहे, की ज्या लोकांना खूपच भीती वाटते शेअर मार्केटमध्ये आणि ज्यांना सेव्हिंग अकाउंटपेक्षा जास्त टाइपचं जास्त रिटर्न पाहिजे आणि त्यांना असं थोडा त्यांचा जे कॅपिटल लावलेला जो पैसा लावलेला तो सेफ पण पाहिजे. तर त्यांच्यासाठी हे डेबिट फंड्स राहतात. एकदमच जे कन्झर्व्हेटिव्ह लोक असतात ना, ज्यांना खूपच पैसा म्हणजे ₹10 जरी नुकसान झालं, तर त्यांना त्यांचे हार्टबीट्स वाढतात. अशा लोकांसाठी हे डेबिट फंड्स. तर याला फिक्स इन्कम फंड्स म्हणतात. गव्हर्नमेंट बॉन्ड्स वगैरे राहतात आणि हे खूप खूप सेफ राहतात. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं शेअर मार्केटचा सिंपल कन्सेप्ट. जिथं रिस्क कमी तिथं रिटर्न पण कमी. ओके. तर हे डेबिट फंड्स आहे. हे एक ॲसेट क्लास आहे. इक्विटी फंड्स आपण ऑलरेडी बोललेलो, की इक्विटी फंड्समध्ये काय असते, की तुमचा पैसा डायरेक्टली शेअर मार्केटमध्ये जातो. शेअर मार्केटमध्ये अलग-अलग कंपनीजच्या शेअर्समध्ये तो तुमचा पैसा जातो इक्विटी फंड्समध्ये. याचं रिटर्न जे राहते हे मार्केटच्या ग्रोथवर राहते. मार्केट जर क्रॅश झालं, तर तुम्हाला दिसणार की तुमचे म्युच्युअल फंड्स मायनसमध्ये गेलेले असतात. मार्केट जेव्हा वरती जाते, तेव्हा हे म्युच्युअल फंड्स तुम्हाला 20-30% पण रिटर्न दाखवतात. आता हे इक्विटी फंड्स जे राहतात ना, हे हाय रिटर्न आणि हाय रिस्क आहे. मी ऑलरेडी बोललो की जिथे जिथे जास्त रिस्क तिथे जास्त रिटर्न पण. पण या इक्विटी फंड्समध्ये पण आहे ना, मल्टिपल कॅटेगरीज आहेत त्या डिस्कस करू आपण, की जिथे पण आपण ह्या रिस्क मॅनेज करू शकतो. आणि तिसरा जे ॲसेट फंड राहते, तो एक हायब्रिड फंड्स राहतात. हायब्रिड फंड्स काय राहतात? कॉम्बिनेशन्स राहतात. कॉम्बिनेशन कसं? डेबिट फंड्स आणि इक्विटी फंड्सचं. तर असे लोकं ज्यांना भीती पण वाटते आणि ज्यांना रिटर्न पण पाहिजे, तर ते एका सेफ वेनी काय करू शकतात? हायब्रिड फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात. जे कॉम्बिनेशन कशा राहते? इक्विटी आणि डेबिट. तर थोडा पोर्शन तुमचा इक्विटी फंडमध्ये जाणार, थोडा पोर्शन तुमचा डेबिट फंडमध्ये जाणार. त्याच्यामध्ये पण हायब्रिड फंड्समध्ये पण मल्टिपल कॅटेगरीज आहे. कारण तुम्ही जर ₹100 जर तुम्हाला या हायब्रिड फंडमध्ये टाकायचे आहेत, तर तुम्हाला डिसाईड करावं लागणार, की त्या ₹100 मधले किती रुपये माझे इक्विटी फंड्समध्ये गेले पाहिजेत, किती पैसे माझे इक्विटी फंड्समध्ये जायला पाहिजेत आणि किती पैसे माझे हे डेब्ट फंड्समध्ये जायला पाहिजेत. तर हायब्रिड फंडमध्ये पण आहे ना, सेपरेट कॅटेगरीज असतात. तर सांगायचं तात्पर्य झालं तर मल्टिपल ह्या 3 मेन कॅटेगरीज आहेत, जेव्हा पण आपण म्युच्युअल फंड डिस्कस करणार आणि हे सर्व म्युच्युअल फंड या 3 कॅटेगरीवरच का राहतात? डिपेंड राहतात. तर डेबिट फंड्स, इक्विटी फंड्स आणि हायब्रिड फंड्स. सिंपल आहे. आता मी हे काही पाय चार्ट दाखवतो तुम्हाला. हे तुमचे इन्व्हेस्टमेंट. ओके. तर जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, की तुमचं इन्व्हेस्टमेंट इफ युअर एज इज 30. तर तुम्ही आता इथं आपण प्रॉपर इन्व्हेस्टमेंटच्या गोष्टी करणार आहोत, की किती पर्सेंट अमाउंट तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे. जे क्वेशन आहे ते आपण लास्टला कव्हर करणार आहोत. सो मधात क्वेशन मी घेणार नाही आहोत. मला जस्ट कव्हर करू द्या सर्वांनी. ओके. सो इन्व्हेस्टमेंट इफ युअर एज इज 30. ओके. सो इथे बघून घ्या. हा एक पाय चार्ट आहे. तर सिंपल आपला जो फॉर्म्युला आहे, जो ट्रेडिशनल फॉर्म्युला आहे, की इन्व्हेस्टमेंट तुम्ही शेअर मार्केटमध्ये किती करायला पाहिजे, राइट? तर जो फॉर्म्युला असतो आपला 100 आणि तुमचं एज त्याच्यातून मायनस करा. तर तोच फॉर्म्युल्यानुसार आपण हा पाय चार्ट बनवलेला आहे. तर समजा तुम्ही महिन्याला ₹100 जर सेव्ह करत असणार, महिन्याला ₹100 जर सेव्ह करत असणार, तर तुमचे ₹70 हे इक्विटी फंड्समध्ये गेले पाहिजे. इक्विटी फंड्स आपण आता बघितलं 3 कॅटेगरीज म्युच्युअल फंडच्या. डेबिट, इक्विटी आणि हायब्रिड. तर तुमचं 70% अमाउंट कुठे गेली पाहिजे? ते इक्विटी फंड्समध्ये गेली पाहिजे. 10% अमाउंट हे डेबिट फंडमध्ये जायला पाहिजे. 10% अमाउंट हे हायब्रिड फंडमध्ये आणि 10% आहे ना हे इमर्जन्सी फंड. इमर्जन्सी फंड म्हणजे तुमचे सेव्हिंग अकाउंट. सो हा प्लॅन तुम्ही फिक्स करायचा. हा हा जो फॉर्म्युला होते, हा केव्हा लागू होते? जेव्हा तुम्ही डिसाईड करता, की तुम्हाला वयाच्या 60व्या वर्षी जे रिटायरमेंटचं एज आहे, त्या रिटायरमेंटच्या एजला तुम्हाला जर रिटायर व्हायचं असणार, तर हा फॉर्म्युला परफेक्ट वर्क करते.
पण तुमचा जर एम असं असणार, की मला अर्ली रिटायरमेंट पाहिजे आणि इंडियामध्ये आता तो कन्सेप्ट खूप जोरात चालत आहे, की मला 60 वर्षापर्यंत मी काम नाही करू शकणार. कारण आपल्या लाईफस्टाईलच तशा सेट झालेल्या आहे. मी जास्तीत जास्त 50 वर्षापर्यंत काम करणार. तर या केसमध्ये आहे ना, हा फॉर्म्युला चेंज होऊन जाते. त्या केसमध्ये तुम्ही मग 80% अमाउंट ही इक्विटीमध्ये टाकायला पाहिजे. कारण इक्विटीमध्ये का? या गोष्टीचं पण मी तुम्हाला सांगतो कन्सेप्ट काय राहते. इक्विटीमध्ये काय बोललो मी तुम्हाला, की रिटर्न जास्त आहे आणि रिस्क पण जास्त आहे. तर डेफिनेटली तुम्हाला जे फायनान्शियल गोल सेट केलेले असतात वयाच्या रिटायरमेंट एजपर्यंत म्हणजे काय? रिटायरमेंट जोपर्यंत आपलं रिटायरमेंट येत नाही, तोपर्यंत आपल्याला काय असतं, एक स्टेडी इन्कम चालू असते. कुठून ना कुठून आपला पैसा येत असतो. आयदर तो आपल्या जॉबमधून, आयदर तुमच्या बिझनेसमधून. पण एक वेळ तुम्ही रिटायर झाले, तर तुमचं जे सोर्स ऑफ इन्कम आहे, ते कंप्लीटली बंद होऊन जाते. तर अशा वेळेस काय पाहिजे तुम्हाला कामात काय येते तुमची इन्व्हेस्टमेंट येते. सो तुम्ही जर डिसाईड केलं की मी वयाच्या 60व्या वर्षी रिटायर होणार आणि 60व्या वर्षी जेव्हा मी रिटायर होणार, तेव्हा माझ्या अकाउंटमध्ये कमीत कमी 2 करोड, 4 करोड ही अमाउंट असली पाहिजे. 2 करोड, 4 करोड असले तर माझे उर्वरित आयुष्य जे आहे ते मी आनंदात जगू शकणार. कारण रिटायरमेंट नंतर आपल्याकडे सोर्स ऑफ इन्कम काहीच नाही राहत. सोर्स ऑफ इन्कम एकच राहते आपली इन्व्हेस्टमेंट. राइट? आतापर्यंत आपण बघितलेलं आहे, की आपले जे वडील वगैरे जे गव्हर्नमेंट जॉब करायचे त्यांना पेन्शन्स वगैरे यायचे. पेन्शनचा कन्सेप्ट आता राहिलेलाच नाहीये, राइट? तुम्ही प्रायव्हेट जॉब करता तर तुमची तर जॉब सिक्युरिटीची पण गॅरंटी राहत नाही. सांगायचं तात्पर्य हेच आहे, की आत्ताच्या प्रेझेंट कंडिशनमध्ये ही इन्व्हेस्टमेंट खूप खूप महत्त्वाची आहे आणि तुम्ही त्याला खूप सीरियसली घ्या. जितक्या लवकर तुम्ही सीरियसली घेणार, तितक्या लवकर तुम्ही ते इन्व्हेस्टमेंट करणं स्टार्ट करसाल. आणि आपण कंपाउंडिंगचं पॉवर ऑफ कंपाउंडिंग बघितलेलं आहे, की तुम्ही जितक्या लवकर तुम्ही ते इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करणार, तेवढं जास्त तुम्हाला काय होणार, प्रॉफिट होणार. सो हा एक फॉर्म्युला जो आपण नॉर्मल आहे, की तुम्हाला किती पर्सेंट म्हणजे तुम्ही महिन्याला ₹100 सेव्ह करत असणार, तर ₹70 तुमची हे इक्विटीमध्ये गेलेच पाहिजेत. तुमचं जर असं असणार, म्हणजे मी सांगतो वयाच्या 28व्या वर्षापर्यंत मी माझे 70% जे पैसा आहे ना, तो माझ्या सेव्हिंग अकाउंटमध्ये राहायचा, इमर्जन्सी फंडमध्ये पडून राहायचा. हे हायब्रिड आणि डेबिट सोडून घ्या. बाकीचे मग ते प्रॉपर्टी म्हणा की गोल्ड म्हणा, या अशा गोष्टीमध्ये राहायचं ट्रॅडिशनल वे. आणि ह्या गोष्टींनी आतापर्यंत फक्त आणि फक्त काय होतंय, नुकसानच होते. कारण आपण पहिल्या सेशनमध्येच डिस्कस केलं होतं, की यावेळी जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता, तेव्हा काय होतं तुम्ही इनडायरेक्टली तुमचा पैसा गमावत आहात. शेअर मार्केट हे इन्फ्लेशनच्या याच्यामध्ये जर आपण कव्हर केलं तर. सो इक्विटी फंड्स आपण आता डिस्कस करू ओव्हरऑल. ओके. 1 मिनिट. ओके. ओके. लार्ज कॅप इक्विटी फंड्स आहे ना 2 टाइपचे राहतात. लार्ज कॅप म्युच्युअल फंड्स, मिड कॅप म्युच्युअल फंड्स, स्मॉल कॅप आणि मल्टी कॅप. आतापर्यंत आपण काय बोललेलो, की इक्विटी फंड्स राहतात, राइट? तर इक्विटी फंड्सवर आपण काय म्हटलेलं आपण कॉन्सन्ट्रेशन कशावर करणार आहोत? इक्विटी फंड्सवर. कारण मोस्ट ऑफ द पैसा आपल्याला कुठे हे करायचा आहे, इक्विटी फंड्समध्ये आपल्याला इन्व्हेस्ट करायचा आहे. जे आपण याच्या अगोदरची स्लाईड बघितली होती, ती काय होती? ही स्लाईड सॉरी. की जे आपली एज राहते. इक्विटी फंड्स म्हणजे काय आपण डायरेक्टली कुठं करत इन्व्हेस्टमेंट करत आहोत, शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहोत. शेअर मार्केटमध्ये जेव्हा इन्व्हेस्टमेंट करतो ना, तर 70% अमाउंट आपली कुठं असली पाहिजे? इक्विटी फंड्समध्ये. आणि आजचा टॉपिक पण तोच आहे, की इक्विटी फंड्समध्ये काय करायचं आपल्याला इन्व्हेस्टमेंट. तर डेफिनिटली आपण कॉन्सन्ट्रेट या गोष्टीवरच करणार आहोत, की इक्विटी फंड्स किती टाइपचे असतात. तर जनरली आहे ना 4 टाइपचे इक्विटी फंड्स राहतात. ओके. एक राहतात लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप आणि मल्टी कॅप. सो लार्ज कॅप म्युच्युअल फंड्स आता हे डिपेंड्स करते, की तुमची रिस्क कॅपेबिलिटी किती आहे. तुम्ही किती रिस्क घेऊ शकता. तुमच्याकडे कुठल्या टाइपची तुमची मेंटॅलिटी आहे. त्या मेंटॅलिटीवरच काय राहतात हे म्युच्युअल फंडचे, इक्विटी फंडचे काय राहतात कॅटेगरीज राहतात. सो जसं मी तुम्हाला सांगितलं, की इक्विटी फंड्समध्ये काय रिस्क जास्त आहे आणि रिटर्न पण जास्त आहे. आणि तुम्हाला ऑलरेडी सांगितलं ते इक्विटी फंड्स पण आहे ना अलग-अलग वेमध्ये काय केलेलं आहे, डिव्हाईड केलेले आहेत. सो सर्वात पहिले जे राहते लार्ज कॅप म्युच्युअल फंड्स. ओके. आता हे लार्ज कॅप राहतात काय, की ह्या म्युच्युअल फंड्समध्ये अशा तुम्हाला सांगितलं, की म्युच्युअल फंडमध्ये राहते काय? म्युच्युअल फंडमध्ये काय राहतात तुमच्या हे कंपन्याच राहतात, ज्याच्यामध्ये तुम्ही काय करता डायरेक्टली और इनडायरेक्टली काय करता इन्व्हेस्टमेंट करतात फंड मॅनेजर. तर जेव्हा तुम्ही लार्ज कॅप म्युच्युअल फंड टाइप घेता, तेव्हा तुम्ही काय करतात तुम्ही त्या लार्ज कॅप इनडायरेक्टली तुम्ही काय करता, लार्ज कॅप कंपनीमध्ये काय करता तुम्ही ती इन्व्हेस्टमेंट करता. सो लार्ज कॅपमध्ये आता फायदा काय राहते, की टॉप 100 कंपनीज असतात इंडियामधल्या, ज्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन खूप मोठं राहते.
म्हणजे अशा कंपन्या ज्या ऑलरेडी खूप ग्रो झालेल्या आहेत. तर आता मार्केटमध्ये जर मी अशा कंपन्या म्हटलं, तर रिलायन्स झालं, त्याच्यानंतर ह्या मोठ्या-मोठ्या कंपन्या एच-डी-एफ-सी बँक ह्या लार्ज कॅपमध्ये येतात. आपण ज्या निफ्टी 50 कंपनी म्हणतो ना, त्या निफ्टी 50 मध्ये ज्या काही कंपन्या असतात, त्या लार्ज कॅप कंपन्या मोस्टली राहतात. तर लार्ज कॅप कंपन्या ह्या कशामध्ये येतात आपल्या याच्यामध्ये येतात लार्ज कॅप म्युच्युअल फंड्समध्ये. सो ही म्युच्युअल फंड जेव्हा आपण लार्ज कॅप म्युच्युअल फंड्स घेतो, त्याच्यामध्ये काय राहते, की तुमची रिटर्न आणि रिस्क हे कमी होऊन जाते. कारण बघा लार्ज कॅपमध्ये अशा कंपन्या असतात ज्या खूप ऑलरेडी मोठ्या झालेल्या आहे. एखादी जर कंपनी खूप जास्त ग्रो झालेली आहे, ऑलरेडी ती ग्रो झालेली आहे, ऑलरेडी तिचा बिझनेस सेट झालाय, तर डेफिनेटली त्याचं त्या स्टेबल कंपन्या आहे. त्याच्यापासून रिटर्न पण काय राहणार आहे, कमी राहणार आहे आणि त्याची रिस्क पण कमी राहणार आहे. कारण त्यांचा ऑलरेडी खूप मोठा बिझनेस झालेला आहे. त्यांच्यापासून एक स्टेबल इन्कम तुम्हाला भेटणार. पण रिटर्न आहे ना कमी राहणार. दुसरी जी कॅटेगरी राहते ती राहते मिड कॅप म्युच्युअल फंड्स. आता मिड कॅप म्युच्युअल फंड्समध्ये अशा कंपन्या राहतात ज्या काय राहतात मिड स्केलला राहतात. आता अशा कंपन्या ज्या लार्ज कॅप पेक्षा त्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन कमी आहे. आता याच्यासाठी पण खूप सारे फॉर्म्युले आहेत. ते फॉर्म्युले आपण इथे डिस्कस करणार नाही आहोत. पण एवढं समजून घ्या, की मार्केट कॅपिटलायझेशन जर काढलं आणि ज्या कंपन्या तुम्ही हे Googleमध्ये सर्च करसाल, की ज्या कंपन्या 101 पासून ते 250 या रेंजमध्ये येतात, त्या मिड कॅपमध्ये कन्सिडर केल्या जातात मार्केट कॅपिटलायझेशन. आता मार्केट कॅपिटलायझेशन कसं करायचं, की एखादी कंपनी आहे XYZ नावाची, त्याचा शेअरची प्राइस आहे ₹10 आणि त्याचे मार्केटमध्ये समजा 10,000 शेअर असणार अवेलेबल. तर ते 10,000 गुणिले ₹10 जर केलं एका शेअरची प्राइस, तर तिथे होतं मार्केट कॅपिटलायझेशन. जेव्हा आपण मार्केट कॅपिटलायझेशन नुसार आपण कंपनी बघतो, तर ज्या कंपन्या 101 ते 250 या रेंजमध्ये येतात, त्या मिड कॅपमध्ये कन्सिडर केल्या जातात. सो डेफिनेटली ह्या कंपन्याच आहे ना, म्हणजे आज एखादी कंपनी मिड कॅपमध्ये आहे, तर ती मिड कॅपमध्येच राहणार याची गॅरंटी नाही आहे. ती काय होऊ शकते, एकतर लार्ज कॅप होऊ शकते किंवा ती स्मॉल कॅपमध्ये पण जाऊ शकते. डिपेंड्स ती कंपनी ग्रो कशावर करते. तुम्हाला हा तर सिंपल कन्सेप्ट माहीत असणार. जसजशी कंपनी ग्रो करते तसं त्याच्या शेअरची प्राइस पण काय होते, ग्रो होते. त्या कंपन्या काय करतात मिड कॅपमधून ह्या कधीच लार्ज कॅपमध्ये होऊन जातात, कन्व्हर्ट होऊन जातात. सो अगेन हा एक कन्सेप्ट आहे मिड कॅप फंड्स मध्ये, की अशा कंपनी म्युच्युअल फंड्समध्ये काय राहतात, मिड कॅप म्युच्युअल फंड्समध्ये अशा कंपन्या राहतात, ज्याच्यामध्ये काय राहतात, ह्या ग्रो करण्याच्या मार्गात त्या ऑलरेडी ग्रो झालेल्या स्मॉल कॅप पासून त्या जास्त ग्रो झालेल्या आहे आणि त्या आहे ना लार्ज कॅप बनण्यासाठी रेडी आहेत. त्यांच्यामध्ये पोटेन्शियल आहे लार्ज कॅप होण्यासाठी. आणि एखादी कंपनी जर लार्ज कॅप कॅटेगरीमध्ये जात असणार, तर डेफिनेटली त्याच्या शेअरची प्राइस पण काय होणार, वाढणार आहे. सो डेफिनेटली या कंपन्यांमध्ये काय राहतं, या म्युच्युअल फंड्समध्ये काय राहते, ग्रोथचे चान्सेस काय राहतात, जास्त राहतात. सो म्हणूनच आहे ना, इथे रिटर्न पण आहे ना, लार्ज कॅपपेक्षा जास्त राहते. पण प्लस प्रॉब्लेम काय आहे, की ह्या लार्ज कॅप नाही आहे. या काही स्टेबल कंपन्या नाही आहेत. थोड्या इनस्टेबल कंपनीज आहेत. तर या इन 1 मिनिट जस्ट ओके. काहीतरी ग्रुपमध्ये कोणाला प्रॉब्लेम येत आहे का? मला लक्ष नाही देत आहे. ओके. स्मॉल कॅप म्युच्युअल फंड्स आणि एक लास्ट कॅटेगरी राहते स्मॉल कॅप म्युच्युअल फंडची. स्मॉल कॅप म्युच्युअल फंड्स म्हणजे काय? की अशा कंपन्या ज्या आपण म्हणतो ना स्टार्टअप कंपन्या खूप साऱ्या कंपन्याच असतात. कुठलीही कंपनी जेव्हा आपण स्टार्ट करतो, कुठलीही असो ते रिलायन्स असो की टाटा मोटर्स असो, ते स्टार्ट तर कुठून तरी एका छोट्या स्टेपपासूनच होते. तर अशाच कंपन्या ज्या स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये येतात, राइट? तर त्या कंपन्यांना काय म्हणतो आपण स्मॉल कॅप कंपनी आणि ह्या कंपन्या जर आपण लिस्ट काढायला गेलो, तर ज्या कंपन्यांचे मार्केट कॅपिटलायझेशन नुसार ह्या जेव्हा कंपन्या आपण लिस्ट करतो, ते 251 नंतरच्या जेवढ्या कंपन्या असतात, ह्या स्मॉल कॅपमध्ये कन्सिडर केल्या जातात. सो अशा कंपन्यांमध्ये जेव्हा कुठला म्युच्युअल फंड इन्व्हेस्ट करत असतात, त्याला स्मॉल कॅप म्युच्युअल फंड म्हणतात. आता स्मॉल कॅपमध्ये फायदा काय आहे आणि नुकसान काय ते सांगतो. स्मॉल कॅपमध्ये काय राहते, पोटेन्शियल खूप, खूप, खूप जास्त राहते. किती जास्त राहते? कारण ते आहे कुठे एकदम इनिशियल फेजला आहे, राइट? तर जेव्हा ते इनिशियल फेजला आहेत, ते मिड कॅप पण होऊ शकतात, लार्ज कॅप पण होऊ शकतात. त्यांच्यामध्ये एक एबिलिटी आहे, की त्या काय होणार आहे, ग्रो होणार आहे फ्युचरमध्ये. म्हणजे त्यांच्यात जी ग्रोथ पोटेन्शियल म्हणतो ना, ती प्रचंड आहे. सो तिथे काय होऊ शकते, की तुमचा जर एखादा शेअर असणार, एखादी कंपनी असणार, त्याचा शेअर ₹10 त्याचे पोटेन्शियल आहे, की तो शेअर 1000 पण होऊ शकते फ्युचरमध्ये. कारण त्याचा बिझनेस काय होत आहे, ग्रो होत आहे आणि अशा कंपन्यांची उदाहरणं आपण भरपूर सारे बघितलेलं आहे. जर तुम्ही अशा कंपन्या जर बघितल्या ज्याचे शेअर्स प्राइस तुम्ही ऐकलं असणार खूप वेळेस, की यार ही एक कंपनी होती, याचा शेअर फक्त ₹5 ला भेटायचा 10 वर्ष पहिले आणि आज तो ₹5 चा शेअर 5,000 वर गेलेला आहे. तर ह्या स्मॉल कॅप कंपन्या असतात, ज्या पोटेन्शियली काय होतात, एक्स्पोनेन्शियली ग्रो होतात.
सो अशा कंपन्यांमध्ये काय राहते, की तुमचे रिटर्न पण आहे ना जास्त राहते. पण प्रॉब्लेम काय राहते या स्मॉल कॅपमध्ये, बऱ्याचशा कंपन्या स्मॉल कॅपमध्ये काय असतात, रिस्क खूप राहते. कारण हे स्टेबल नसतात. त्यांच्याकडे एक्सपिरियन्स लोकं नसतात, एक्सपिरियन्स स्टाफ नसते. सीईओज वगैरे काय करतात, मार्केटमध्ये स्ट्रगल करत असतात. तर इथे रिस्क पण खूप राहते, की वरते ते फेल होण्याचे. सो डिपेंड्स ऑन रिस्क, डिपेंड्स ऑन रिटर्न. ह्या जे इक्विटी फंड्स आहे, हे 3 कॅटेगरीमध्ये मी आता सांगितलेलं आहे तुम्हाला, लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप. लास्ट जो फंड आहे, तो आहे मल्टी कॅप फंड, मल्टी कॅप म्युच्युअल फंड्स. मल्टी कॅप म्युच्युअल फंड म्हणजे दुसरं काही नाही आहे. या तिघांचं कॉम्बिनेशन. मल्टी कॅप फंड्समध्ये पण नंबर ऑफ कॅटेगरीज राहतात. ते मल्टी कॅप म्युच्युअल फंड्स काय करतात, की ते लार्ज कॅपमध्ये पण इन्व्हेस्ट करतात, मिड कॅपमध्ये पण इन्व्हेस्ट करतात आणि स्मॉल कॅपमध्ये पण इन्व्हेस्ट करतात. सांगायचं तात्पर्य हेच आहे, जेव्हा पण तुम्ही कुठला लार्ज कॅप म्युच्युअल फंड खरेदी करता, तर तुम्ही एवढं कन्सिडर करून घ्या, की तुमचे जे पैसे जात आहेत, ते मोठ्या-मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्येच जात आहे. असं होणार नाही कधी, की तुम्ही लार्ज कॅप म्युच्युअल फंड घेतला आणि तुमच्या फंड मॅनेजरनी तो पैसा स्मॉल कॅपमध्ये टाकलेला आहे किंवा मिड कॅपमध्ये टाकलेला आहे. कारण कुठलाही तुम्ही शेअर म्युच्युअल फंड घेता, तेव्हा काय असते, तिथे त्या कंपन्यांची लिस्ट आहे, की कुठल्या कंपनीमध्ये तुमचा पैसा जात आहे. तो हे मी तुम्हाला शॉर्टली दाखवणार आहे थोड्या वेळानंतर. सो हे इक्विटी फंड्स आहे आणि हे त्यांचे टाइप्स आहे, राइट? आता प्रश्न हा आहे, की इक्विटीमध्ये आपला 70% ₹70 इक्विटीमध्ये गेले पाहिजेत. आता प्रश्न आहे, की ह्या ₹70तले किती रुपये मी लार्ज कॅपमध्ये टाकायला पाहिजे? किती रुपये मी मिड कॅपमध्ये टाकायला पाहिजे? किती रुपये मी स्मॉल कॅपमध्ये टाकायला पाहिजे? किती रुपये मी मल्टी कॅप म्युच्युअल फंड्समध्ये टाकायला हवंय, राइट? तर या सर्व गोष्टीचंच डिस्कशन आपण आता करणार आहोत. कारण इक्विटी फंड्स आपण बघितलं ₹70 गेले पाहिजेत. पण याच्यामध्ये पण आता आहे ना डिपेंड करते, की किती रुपये माझे किती कशात गेले पाहिजेत. तर एक स्लाइड दाखवतो आपण. याचे आहे ना अलग-अलग हे राहतात. एक ओव्हरऑल मी तुम्हाला हे दाखवतो ओव्हरव्ह्यू काय राहते, की लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये काय राहते. पॅरामीटर्स बघून घ्या, की काय आहे, की जे लार्ज कॅप असतात, सर्वात पहिले आपण 4 गोष्टी डिस्कस करणार आहोत. रिस्क, प्रोबॅबिलिटी ऑफ निगेटिव्ह रिटर्न्स. तर लार्ज कॅपमध्ये काय आहे, मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी तुमच्या कंपन्या कशा असतात, मोठ्या असतात, बिग असतात. तर त्यांची प्रोबॅबिलिटी आहे, की त्या नुकसानमध्ये जाणार, तुम्हाला रिटर्न निगेटिव्ह होणार, याची प्रोबॅबिलिटी खूप लो असते. इथं मी नो नाही लिहिलेलं आहे किंवा 0 नाही लिहिलेला आहे, लो लिहिलेला आहे. कारण शेअर मार्केटमध्ये 0 नावाचा असं काही कन्सेप्टच नाही आहे. काही पण होऊ शकते. मार्केट क्रॅश झालं तर लार्ज कॅप कंपन्या पण निगेटिव्ह रिटर्न देतात. तर ही एक रिस्क राहतेच राहते. म्युच्युअल फंड्समध्ये म्हणा की शेअर मार्केटमध्ये म्हणा, की आज जर ₹100 लावले आणि मार्केट जर क्रॅश झालं, तर ते ₹100 चे तुमचे ₹80 पण होऊ शकतात, ₹70 पण होऊ शकते. पण जेव्हा आपण शेअर मार्केट म्हणतो, म्युच्युअल फंड्स म्हणतो, हा 1 किंवा 2 महिन्याची गोष्ट नाही राहत. आपण ह्या जो व्ह्यू ठेवतो म्युच्युअल फंडमध्ये म्हणा की शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट, हा आपला लाँग टर्मचा व्ह्यू राहतो. जेव्हा मला वयाच्या 10 वर्षानंतर, 15 वर्षानंतर, 25 वर्षानंतर मला पैसे लागत आहे. तर जेव्हा तुमचा लाँग टर्मचा गोल राहते ना, तेव्हा डेफिनेटली इथून रिटर्न तुम्हाला जास्तच भेटतो. सो लार्ज कॅपमध्ये लो आहे. मिड कॅपमध्ये जो रिस्क आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ निगेटिव्ह रिटर्न हाय आहे आणि स्मॉल कॅपमध्ये बघा व्हेरी, व्हेरी हाय आहे. होते काय, की जेव्हा पण मार्केट क्रॅश होते ना, तेव्हा काय होते, की सर्वात पहिले काय होतात, की ज्या स्मॉल कॅप कंपन्या असतात, त्याच्यातून लोकं पैसे काढतात. कारण ऑब्व्हियसली त्यांचा फेल होण्याचे चान्सेस जास्त राहतात. तर इथे राहते काय, की स्मॉल कॅपमध्ये जी प्रोबॅबिलिटी आहे, की निगेटिव्ह रिटर्न भेटू शकते, हे स्मॉल कॅपमध्ये जास्त राहते. हाय रिटर्न्स डेफिनिटली तो फॉर्म्युला सांगितलेला आहे, की जेवढी जास्त रिस्क तेवढाच जास्त रिटर्न पण इथे भेटते. लार्ज कॅपमध्ये ऑलरेडी ह्या मोठ्या झालेल्या आहेत. त्यांचा रिटर्न डेफिनिटली लो राहणार. मिड कॅप कॅपेबिलिटी आहे. ते लार्ज कॅप बनू शकतात हाय. स्मॉल कॅपकडे कॅपेबिलिटी आहे ते मिड कॅप पण बनू शकतात आणि लार्ज कॅप पण बनू शकतात. तर इथे त्यांची जी प्रोबॅबिलिटी ऑफ हाय रिटर्न्स राहतात, हे स्मॉल कॅपवाले सर्वात जास्त रिटर्न देतात. लिक्विडिटी जे म्हणतो, की आपण स्टेबिलिटी कुठल्याही कंपनीमध्ये लार्ज कॅप कंपन्या, तर या लार्ज कॅप कंपन्या ह्या स्टेबल असतात. स्टेबिलिटी जर आपण लिक्विडिटी जर म्हटलं त्यांच्यात, तर हे सर्व कन्फर्मेशन आहे. कंपनी इन्फॉर्मेशन डेफिनेटली ज्या लार्ज कॅप कंपन्या असतात, ते त्यांच्या शेअर होल्डर सोबत काय करतात, मीटिंग्स घेतात. त्यांची प्रत्येक गोष्टीची अनाउन्समेंट होते. त्यांच्या कंपनीमध्ये एक छोटीशी जरी गोष्ट झाली, तर ती न्यूजमध्ये येऊन जाते. सो सर्व गोष्टीची इन्फॉर्मेशन काय राहते, हे अवेलेबल राहते इंटरनेटवर. मिड कॅपची पण राहते, पण ज्या स्मॉल कॅप असतात, त्यांचे जे स्टार्टअप कंपन्या असतात, त्याची इन्फॉर्मेशन ते खूप कमी राहते. पुअरली अवेलेबल ते करतात. तर ह्या सर्व गोष्टी आहे, ह्या सर्व रिस्क आहे, या सर्व गोष्टी आहे, याच्यावरच आपण काय करणार आहोत, डिसाईड करणार आहोत, की तुम्ही लार्ज कॅपमध्ये किती टाकायला पाहिजे, मिड कॅपमध्ये किती टाकायला पाहिजे आणि स्मॉल कॅपमध्ये किती टाकायला पाहिजे. सो अगेन इथे काय आहे, फंडा असा आहे, की तुम्ही कुठल्या टाइपचे इन्व्हेस्टर आहात. मार्क बघा सिंपल आहे. जेव्हा पण आपण इन्व्हेस्टमेंट करतो ना, 2-3 टाइपचे लोक असतात. एक असतात कन्झर्व्हेटिव्ह इन्व्हेस्टर म्हणजे खूपच केअरफुल, खूपच म्हणजे त्यांना पैसा गमवायची खूपच भीती वाटते.
माझे म्हणजे बाबा मी ₹100 टाकले तर माझे ₹70 त्या 100चे ₹70 जरी झाले, तरी मला टेन्शन येणार. अशी अशा टाइपच्या लोकांना म्हणतो आपण कन्झर्व्हेटिव्ह इन्व्हेस्टर. तर तेव्हा तुमचा असा माइंडसेट असते, की तुम्हाला खूप खूप नुकसानाची भीती वाटते आणि तुम्ही रिस्क घेऊ शकत ना, रिस्क अफोर्ड नाही करू शकत आहात. तर तुम्ही काय करायला पाहिजे, तुमचा 90% फंड कुठे यूज करायला पाहिजे तुम्ही, या लार्ज कॅपमध्ये गेला पाहिजे तुमचा. त्याच्यानंतर मिड कॅपमध्ये तुम्ही 10% टाकू शकता. अगेन तुम्हाला खूपच भीती वाटत असेल ना, तर माझं तर म्हणणं आहे, की तुमचा पुराचा पुरा 100च्या 100 पर्सेंट जे तुमची सेव्हिंग आहे 70% ती तुमची लार्ज कॅपमध्ये जायला पाहिजे. लार्ज कॅप कंपन्या काय स्टेबल आहेत, रिटर्न कमी भेटणार, पण माझी रिस्क पण कमी राहणार. तो जेव्हा कन्झर्व्हेटिव्ह इन्व्हेस्टर टाइपचा तुमचा माइंडसेट राहते, तेव्हा तुम्ही काय करता, लार्ज कॅप म्युच्युअल फंड्समध्ये काय करता, इन्व्हेस्टमेंट करता. ओके. अ, दुसरं राहतं एक बॅलन्स इन्व्हेस्टर. जे काय करतात आपण याला स्मार्ट इन्व्हेस्टर म्हणतो, बॅलन्स इन्व्हेस्टरला. आणि जनरली आपण या कॅटेगरीमध्येच यायला पाहिजे, की जास्त भीती पण नाही आणि जास्त एडव्हेंचरस पण नाही व्हायचं. तर बॅलन्स इन्व्हेस्टर जे म्हणतो ना आपण, त्यांनी काय करायला पाहिजे, की त्यांची 60% जी अमाउंट आहे त्यांनी ही लार्ज कॅपमध्ये म्युच्युअल फंड्समध्ये टाकायला पाहिजे. 10% मल्टी कॅप, 20% मिड कॅप आणि 10% स्मॉल कॅप. जेव्हा हे तुम्ही कॉन्ट्रिब्युशन करता, तुम्हाला माहित आहे ₹100 तुम्हाला दर महिन्यात तुम्ही जर विचार केला, की मला माझ्या महिन्याच्या सॅलरीतून मला ₹1,00,000 मी म्युच्युअल फंडमध्ये टाकणार. तर तुम्हाला हे कॅल्क्युलेशन लक्षात ठेवा. तुम्ही जर बॅलन्स असणार तर, आणि हा बेस्ट आहे. बॅलन्स एकदम बॅलन्सच असायला पाहिजे माणसाने. तर तुम्ही विचार करा, की ₹100 तुम्ही ₹60 लार्ज कॅप म्युच्युअल फंड जे राहणार त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे. ₹10 मल्टी कॅप म्युच्युअल फंड्स राहणार. अलग-अलग टाइप्स राहतात ना, त्याच्यातले ₹10 तुम्ही या मल्टी कॅपमध्ये टाका. मिड कॅपमध्ये 20% टाका. स्मॉल कॅपमध्ये 10% टाका. सो हा आहे बॅलन्स इन्व्हेस्टरचा फॉर्म्युला. आता याच्यावर पण आहे ना खूप सारे जे हे असतात, एक्सपर्ट असतात. त्यांचं पर्सेंटेजवर हे राहते का डिस्कशन होतच राहते, की एवढे पर्सेंट याच्यात असायला पाहिजे, तेवढे असायला पाहिजे. पण हे मी सर्व स्टँडर्ड फॉर्म्युले मला सांगत आहो. म्हणजे तुम्हाला असं नाही करायचं आहे, की म्युच्युअल फंड्स आला, तर मी ब्लाइंडली कुठलाही म्युच्युअल फंड घेणार. तुम्हाला त्याचा स्टडी करायचा आहे, की बाबा लार्ज कॅप आहे, तर माझा इतका अमाउंट याच्यात जाणार. तुम्हाला रिस्क पण माहीत असली पाहिजे, की या म्युच्युअल फंडमध्ये मी पैसा टाकवतो, तर माझी रिस्क किती आहे? मला रिटर्न किती भेटू शकते, राइट? कारण ह्या सर्व गोष्टी आपल्या आता समोरच्या स्लाइडवर डिपेंड करणार आहे, ज्याला आपण म्हणणार आहोत फायनान्शियल गोल्स. आणि एक राहते अग्रेसिव्ह इन्व्हेस्टर. आता हे अग्रेसिव्ह इन्व्हेस्टर म्हणजे कोण? असे लोकं, की जे रिस्क घेण्याची कॅपॅबिलिटी आहे. असे लोकं ज्यांनी त्यांचं काय केलेलं आहे, रिटायरमेंट काय केलेलं आहे, अर्ली रिटायरमेंट त्यांनी प्लॅन केलेलं आहे. म्हणजे त्यांनी डिसाईड केलं, की मला 60व्या वर्षी रिटायरमेंट नाही व्हायचं, मला 50व्या वर्षीच रिटायर व्हायचं आहे. तर मग जे असे टाइपचे इन्व्हेस्टर असतात, त्यांना काय करतात, कमी वेळेमध्ये त्यांना आहे ना, जास्त अमाउंट जमा करायची असते. तर अशा टाइपच्या लोकांनी काय करायला पाहिजे, 50% अमाउंट यांनी लार्ज कॅपमध्ये टाकायला पाहिजे. 10% हे मल्टी कॅपमध्ये, ते 20% मिड कॅप आणि 20% हे स्मॉल कॅप. फॉर्म्युला सिंपल आहे. जेवढी जास्त रिस्क तेवढं जास्त रिटर्न, आणि स्मॉल कॅपमध्ये सर्वात जास्त रिटर्न भेटते. तर ह्या ज्या गोष्टी तुम्हाला मी दाखवत आहो इथे पाय चार्टवर, ह्या काय आहे, डायव्हर्सिफिकेशन आहे. तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ काय करता, डायव्हर्सिफाईड करता, रिस्क मॅनेज करता. पण सांगायचं तात्पर्य हेच आहे, तुम्ही ते कुठल्याही टाइपचे इन्व्हेस्टर असो, अग्रेसिव्ह असो, बॅलन्स असो की कन्झर्व्हेटिव्ह असो, मिनिमम तुमचे जी मॅक्सिमम जी अमाउंट आहे, ते कशात इन्व्हेस्टमेंट असायला पाहिजे, तुमच्या लार्ज कॅप फंडमध्येच. सो आता जर तुम्ही आता या सेशन नंतर तुम्ही जर म्हणताल, की मला म्युच्युअल फंड काढायचा आहे, तर तुमच्या सर्वात पहिले जेव्हा तो म्युच्युअल फंड येणार, कुठलीही तुम्हाला असं कोणी सजेस्ट करणार, की हा म्युच्युअल फंड काढ, हा खूप चांगला आहे. तर सर्वात पहिलेच बघायचं, की तो म्युच्युअल फंड कुठल्या कॅटेगरीमध्ये येते. कारण खूप वेळेस काय होते, की आपण एखादा म्युच्युअल फंड घेतो आणि तो म्युच्युअल फंडनी आपल्याला दिलेलं असते 27% रिटर्न, 28% रिटर्न, 30% रिटर्न. जेव्हा अशा टाइपचे रिटर्न्स जे मिळतात ना, तेव्हा मग आपल्याला असे एक लालच येते, की अरे यार, या म्युच्युअल फंडनी एवढं रिटर्न दिलेलं आहे. मी याच्यात इन्व्हेस्टमेंट करणार. तर सर्वात पहिले काम तुम्हाला हेच करायचं असते, की तो म्युच्युअल फंड कुठल्या टाइपचा आहे, तो फाइंड आउट करणे आणि त्याच्यात रिस्क किती आहे. डेफिनिटली त्यांनी एवढं मोठं रिटर्न दिलेलं आहे, तर त्याच्यात रिस्क पण तेवढीच आहे. सो सांगायचं तात्पर्य झालं हेच आहे, की कुठल्याही टाइपची इन्व्हेस्टर असो, तुमचा मॅक्सिमम जी अमाउंट आहे, ती लार्ज कॅपमध्ये झाला पाहिजे. ती स्टार्ट होते 90% पासून तर 70% पर्यंत किंवा 50%. तर हेच अलग-अलग म्युच्युअल फंड्स राहतात आणि ह्या म्युच्युअल फंड्स या 4 कॅटेगरीमध्ये डिव्हाईड राहतात. तर प्रॉब्लेम काय? आता नेक्स्ट हे काय, की इन्व्हेस्टमेंट गोल्स. जेव्हा पण तुम्ही आता तुमचं डिसाईड झालं, की आता काय केलेलं आहे तुम्ही, की तुम्ही डिसाईड केलाय, की मला महिन्याचे ₹10,000 म्युच्युअल फंड्स, इक्विटी फंडमध्ये टाकायचे आहेत. आणि तुम्ही डिसाईड केलं, की 5,000 माझे लार्ज कॅपमध्ये जाणार, 5,000 ₹1,000 माझे
मल्टी कॅप मध्ये जाणार, ₹2,000 माझे मिड कॅप मध्ये जाणार, ₹2,000 माझे स्मॉल कॅप मध्ये जाणार, हे तुम्ही डिसाईड केलं. पण कुठलीही म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट करत असताना तर तुमच्याकडे एक एम असायला पाहिजे की इन्व्हेस्टमेंट गोल. कुठलीही गोष्ट जेव्हा आपण करतो ना त्याच्या मागे एक तुमचा उद्देश असला पाहिजे की तुम्ही हे इन्व्हेस्टमेंट का करत आहात. आणि सिंपल आहे, इन्व्हेस्टमेंट जेव्हा आपण डिसाईड करतो त्या इन्व्हेस्टमेंट ह्या स्मार्ट इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे. स्मार्टचं मिनिंग काय आहे ते बघून घ्या की तुमची जेव्हा पण तुम्ही एखादा गोल बनवताय इन्व्हेस्टमेंट गोल, तो स्पेसिफिक असला पाहिजे की असं नाही की कुठला पण गोल तुम्ही डिसाईड नका करू, स्पेसिफिक असला पाहिजे. आता एक्झाम्पल काय की माझं जस्ट लग्न झालेलं आहे आणि मी विचार करत आहे आता मला मुलं होणार. तो मुलगा जेव्हा 18 वर्षाचा होणार तेव्हा तो कॉलेजमध्ये जाणार, तर डेफिनेटली तो कॉलेजमध्ये जाणार तर मला त्याच्यासाठी काहीतरी इन्व्हेस्टमेंट लागणार, कॉलेज फी वगैरे लागणार, तर त्याच्या एज्युकेशनसाठी खर्च लागणार. तर ही काय झाली, एक स्पेसिफिक एम झालेला आहे, स्पेसिफिक गोल झालेला आहे, राईट. अचिवेबल. अचिवेबल म्हणजे असं नाही आहे की बाबा मला तुम्ही जर असं डिसाईड करसाल की मला वयाच्या 60व्या वर्षी रिटायर व्हायचं आहे आणि 60व्या वर्षी रिटायर व्हायसाठी मला कमीत कमी 10 करोड पाहिजे, तर आणि त्याच्यासाठी मी फक्त महिन्याला ₹5,000 टाकणार. तर महिन्याला ₹5,000 टाकून तुम्ही वयाच्या 60व्या वर्षी 10 करोड कमवू नाही शकणार, ते अचिवेबल नाही आहे. तर जेव्हा पण तुम्ही असा गोल बनवसाल इन्व्हेस्टमेंट गोल, तो अचिवेबल पण असला पाहिजे, राईट. म्हणजे मी जर विचार केला की माझ्या रिटायरमेंटला मला 1 करोड पाहिजे, तर त्या 1 करोडसाठी मला एस-आय-पी किंवा म्युच्युअल फंड किती मंथली किती रुपये मी म्युच्युअल फंडमध्ये टाकायला पाहिजे. या सर्व गोष्टी काय याच्यात अचिवेबलमध्ये येतात. टाईम अगेन तुम्हाला सांगितलेला आहे टाईम किती महत्वाचा आहे, की आपल्याकडे किती टाईम आहे. म्हणजे हा जो आपण गोल डिसाईड केलेला आहे, तो अचीव्ह करायसाठी आपल्याकडे किती टाईम आहे. त्या हिशोबाने पण काय होते आपल्या म्युच्युअल फंडची जी अमाउंट राहते ती आपली डिसाईड राहते. रिअलिस्टिक असलं पाहिजे गोल, म्हणजे कुठला पण अनरिअलिस्टिक गोल सेट नका करू, की मला 100 करोड पाहिजे आणि इट्स अनरिअलिस्टिक. जे रिअलिस्टिक गोल आहे तेच काय करायचे तुम्ही सेट करायचे आणि मेजरेबल. मेजरेबलचा अर्थ कसा असते, की जेव्हा पण तुम्ही म्युच्युअल फंड्स घेता, तर तुम्हाला ते म्युच्युअल फंड घेऊन ब्लाइंडली बसायचं नाही आहे. तुम्हाला काय करायचं असते, ते म्युच्युअल फंड्स टाईम टू टाईम काय करावं लागते, ट्रॅक करावं लागते. आता याचं सांगायचं तात्पर्य हे आहे, की ते आता मी तुम्हाला सांगतो. की सांगायचं तात्पर्य आहे, की जेव्हा पण तुम्ही कुठला म्युच्युअल फंड घेता, तर तुम्हाला ते घेऊन ते 18 वर्षासाठी तुम्ही जर विचार केला, की हा म्युच्युअल फंड आहे, हा 18 वर्षासाठी मी घेतो आणि मी चुपचाप बसतो. तर असं नाही करायचं आहे. कारण तुम्हाला आहे ना त्याला मेजरेबल करायचं आहे, की तो म्युच्युअल फंड जो तुम्ही घेतलेला आहे, ज्याच्यात तुम्ही इन्व्हेस्टमेंट टाकलेली आहे, जो तुम्ही डिसाईड केला, की या म्युच्युअल फंडपासून मला एवढी-एवढी अमाउंट यायला पाहिजे. तर तो खरंच म्युच्युअल फंड तेवढा टाइपचं रिटर्न देत आहे का? तो परफॉर्म करत आहे का? नाही करत असणार तर डेफिनिटली आपल्याला काय करावं लागते, त्या म्युच्युअल फंडमधून स्विच करावं लागते. सो मेजरेबल, की तुम्ही जो गोल सेट केलाय ते मेजरेबल आहे की नाही आहे आणि जो तुम्ही म्युच्युअल फंड घेतला तो गोल सेट करायसाठी तो तुम्हाला तेवढा रिटर्न देत आहे का इयरली, की जो तुमचा गोल जो तुम्ही सेट केलेला आहे तो तुम्ही अचीव्ह करू शकता. आता खूप सारे गोल्स राहतात आपले, जसे की मी रिटायरमेंटचं एज म्हटलं. रिटायरमेंटच्या एजमध्ये जर मला ₹1 करोड मला रिटायरमेंटला पाहिजे असणार, तर इथे आपण इथे एस-आय-पी कॅल्क्युलेटर करू. ओके. अ, हे एक एस-आय-पी कॅल्क्युलेटर आहे. एस-आय-पी म्हणजे काय राहते, की तुम्ही काय करता म्युच्युअल फंडमध्ये दर महिन्याला ठराविक अमाउंट काय करता म्युच्युअल फंडमध्ये तुमच्या अकाउंटमधून डिडक्ट होते. त्याला एस-आय-पी म्हणतात, राइट. म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही लमसम अमाउंट पण टाकू शकता आणि एस-आय-पी थ्रू थ्रू पण तुम्ही काय करू शकता, इन्व्हेस्टमेंट करू शकता. सो बेस्ट वे हाच राहते, की तुम्ही एस-आय-पी थ्रू काय करायला पाहिजे, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे म्युच्युअल फंडमध्ये. माझं सजेशन हेच राहणार, की लमसम अमाउंट तुम्हाला माहीत नाहीये शेअर मार्केटबद्दल काही आयडिया नसणार, तर तुम्ही लमसम एस-आय-पी थ्रू तुम्ही काय करायला पाहिजे, इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. आता कन्सिडर करा, की मी डिसाईड केलेलं आहे, की मला 60व्या वर्षी मला रिटायर व्हायचं आहे आणि मी जेव्हा 60 वर्षाच्या वर्षी रिटायर होणार, तेव्हा माझ्याकडे कमीत कमी ₹1 करोड असले पाहिजेत. ते काय झालं, माझं एक गोल सेट केलेला आहे, जो स्पेसिफिक आहे, मेजरेबल आहे, ओके, आणि रिअलिस्टिक आहे, की 1 करोड मी अमाउंट मला काय पाहिजे, रिटायरमेंटला पाहिजे. तर 1 करोड अमाउंट घेण्यासाठी मला किती इन्व्हेस्टमेंट करावं लागेल मंथली. सो ₹10,000 मी मंथली एस-आय-पी केली. ओके. 26 वर्षापर्यंत सोडा. 25 वर्षापर्यंत जर मी आता माझं वय आहे किती? 35. तर आणखी मी 25 वर्षापर्यंत काय करू शकतो? माझी एस-आय-पी कंटिन्यू करू शकतो. आणि एक्स्पेक्टेड रिटर्न हा मिनिमम रिटर्न मी म्हणत आहोत. 12% चा हा मिनिमम रिटर्न आहे. 12% चा रिटर्न देतोच देतो शेअर मार्केटमधून, म्युच्युअल फंड्समधून. तर जेव्हा मी असं ₹10,000 माझी इन्व्हेस्टमेंट करणार 25 वर्षासाठी 12% चा रिटर्न कन्सिडर करून, तर तुम्ही बघून घ्या, मला जवळपास 1 करोड 60 लाखच्या आसपास मला काय भेटत आहे, माझी रिटायरमेंट होणार. मी इन्व्हेस्ट केली ₹30 लाख, मला भेटले किती? जवळपास 1 करोड 60 लाख रुपये.
सो माझा जो गोल होता तो अचीव झालेला आहे. सो मे बी मोर दॅन अचीव झालेला आहे. तर मग मी इथे माझी इन्व्हेस्टमेंट असं करू शकतो की 8,000 करणार, राईट? तर डिपेंड की तुमचा गोल काय आहे. तर असेच गोल आहे ना तुम्हाला काय करायचे तुमच्या लाईफमध्ये सेट करायचे आहेत. मे बी तुम्ही आज नाईटला बसा की तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला एज्युकेशनसाठी तुमच्या मुलांच्या एज्युकेशनसाठी वयाच्या 18व्या वर्षी त्याला इतके इतके पैसे लागणार. डेफिनेटली एज्युकेशन सिस्टम तुम्हाला माहिती आहे की किती दिवसेंदिवस वाढत आहे, राईट? आपण आपलं एज्युकेशन फक्त 10-12 हजारात व्हायचं. आता 10-12 हजार ते ही त्यांची महिन्याची फी झाली आताच्या केसमध्ये आपल्या मुलांची, राईट? तर एज्युकेशन हे कसं कॉस्टली होत आहे. तर त्याची प्लॅनिंग आपल्याला पहिलेच करायची आहे. रिटायरमेंट आपल्याला पेन्शन्स नाही आहे. तर रिटायरमेंटच्या टाइमला आपल्याला काय असलं पाहिजे, एक स्टेडी आपल्याकडे एक इन्कम असायला पाहिजे. तर याच्यासाठी काय करायचे असतात तुम्हाला, हे एस-आय-पी करायचे असतात. सो माझं हे सांगायचं तात्पर्य आहे तुम्हाला, की हे जे म्युच्युअल फंड आहेत, हे डिफरंट डिफरंट टाइपचे असतात. आणि लार्ज कॅप इक्विटी फंडमध्ये आपण बघितलेलं आहे. आता तुम्हाला जर माहीत करायचं आहे, तुम्हाला आता सर्व लक्षात आलं कॅल्क्युलेशन. इक्विटी फंडमध्ये आता मला माझं 70% मी लार्ज कॅपमध्ये टाकणार, 30%, 10% मी मल्टी कॅपमध्ये टाकणार, 20% मी मिड कॅपमध्ये टाकणार आणि 10% मी स्मॉल कॅपमध्ये टाकणार. तर आता तुम्हाला म्युच्युअल फंड्स कुठले घ्यायचे आहेत. सो याच्यासाठी भरपूर साऱ्या साईट आहे. मनी कंट्रोल ही वन ऑफ द साईट आहे. याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता आणि इथे जेव्हा तुम्ही जासाल इथे तुम्हाला दिसत आहे इक्विटी. हे काय म्युच्युअल फंड्स. म्युच्युअल फंडच्या याच्यात गेले तुम्ही इक्विटीमध्ये गेलं, तर इक्विटीमध्ये तुम्हाला दिसत आहे की मल्टी कॅप, स्मॉल कॅप, कॉन्ट्रा, लार्ज कॅप. लार्ज कॅप इथं तुम्ही सिलेक्ट करसाल तर इथे सर्व म्युच्युअल फंडची नाव येतात, जे टॉप आहेत. टॉप म्युच्युअल फंड्स. ओके. इथे लिस्ट येते. तुम्ही याच्यातला रिसर्च करू शकता. आता मी एक जस्ट एक रिटर्न आणि इथे दिसलेलं आहे. इथं दाखवत आहे की किती पर्सेंट त्या पर्टिक्युलर म्युच्युअल फंडने रिटर्न दिलेला आहे. तर मी जर इयर एंड इयर बघितलं तर 1 इयरमध्ये हा जो निप्पॉन इंडिया लार्ज कॅप म्युच्युअल फंड आहे त्यांनी 35% चा रिटर्न दिलेला आहे. 2 इयर्समध्ये 17%, 18% चा रिटर्न दिलेला आहे. 3 इयर्समध्ये 32% चा रिटर्न. तर सांगायचं तात्पर्य झालं तर बघून घ्या, जेवढा लाँग टर्मचा आपण विचार करत आहोत, तो हा 12% वरती सगळा आहे. 1 इयरमध्ये तर 35% रिटर्न आहे. आता त्याच्या कम्पेअरमध्ये कुठला आयसीआयसीआय प्रुडेन्शियल आहे. याने किती दिला? 25% दिलेला आहे. पण हे तुम्हाला कम्पेअर करावं लागणार आणि कन्सिडर करा मी हा ओपन करणार आणि याला जर मी बघितलं या म्युच्युअल फंडची, तर इथं कंप्लीट इन्फॉर्मेशन दिलेली असते, की कुठल्या याच्यात त्यांनी तो शेअर्स इन्व्हेस्ट करतात, हा म्युच्युअल फंड्स. तर म्युच्युअल फंडमध्ये बघा, की या म्युच्युअल फंड वाले काय करतात, हा जो फंड मॅनेजर आहे, तो कुठल्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय. तर रिलायन्स आहे, आयसीआयसीआय बँक आहे, एचडीएफसी बँक आहे, एचडीएफसी, एसबीआय, आयटीसी, हे सर्व काय झालेले आहेत, लार्ज कॅप फंड झालेले आहेत. तर याच्यातलं तुम्हाला अशी कुठलीच कंपनी दिसणार नाही, की जे मिड कॅपमध्ये किंवा स्मॉल कॅपमध्ये आहे. जर तुम्ही लार्ज कॅप फंड घेतलाय, तर डेफिनेटली याच्यामध्ये काय लार्ज कॅप कंपन्याच राहतात. सो सांगायचं तात्पर्य हे आहे, की Googleवर म्हणा, इंटरनेटवर म्हणा, भरपूर साऱ्या साइट्स आहे, ज्याच्यावरून तुम्हाला आयडिया येणार, की कुठल्या टाइपचा म्युच्युअल फंड तुम्ही घ्यायला पाहिजे. आता समजा कन्सिडर करा, की मला आता स्मॉल कॅप फंड घ्यायचा आहे. तर स्मॉल कॅपवर क्लिक करा. स्मॉल कॅपवर आल्यानंतर हे इथं तुम्हाला दिसणार. आता स्मॉल कॅपचं मी जसं तुम्हाला सांगितलेलं आहे, की 3 इयर्समध्ये या क्वांटम स्मॉल कॅप फंड हा जो 1 करोडाचा म्युच्युअल फंड आहे, त्यांनी 62% रिटर्न दिला आहे. 62%. 5 इयरमध्ये 27%. 10 वर्षात 17% रिटर्न दिला. 1 इयरमध्ये 44% रिटर्न. तर हाच कन्सेप्ट आहे, की स्मॉल कॅपमध्ये काय आहे, रिटर्न जास्त भेटतात. प्रोबॅबिलिटी पण काय राहते, याची ट्रिक्स राहते. पुन्हा जर इथं तुम्ही क्लिक करसाल, तर या म्युच्युअल फंडची सर्व डिटेल दिसणार आणि तुम्हाला दिसणार, की हा स्मॉल कॅप वाले पण टॉप स्टॉक्स इन द पोर्टफोलिओ. ओके. कुठे-कुठे इन्व्हेस्टमेंट करत आहे. रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेड इथे हा इन्व्हेस्टमेंट करत आहे. स्मॉल कॅप इथं स्मॉल कॅपमध्ये पण काय करतात हे, की काही त्यांचे जे फंड मॅनेजर असतात, काही स्टेबल कंपन्यांमध्ये पण ते काय करतात, इन्व्हेस्टमेंट करतात. डिपेंड करतात त्यांच्यासाठी पण आहे ना, अलग-अलग हे राहतात, रूल्स राहतात. पण ते जनरली काय करतात, की त्यांचा मॅक्सिमम पोर्शन काय असते, हा स्मॉल कॅपमध्ये राहते. तर इथं जर तुम्ही बघितलं, तर स्मॉल कॅप इन्व्हेस्टमेंट किती आहे? 45% ची इन्व्हेस्टमेंट हा जो फंड आहे ना, स्मॉल कॅपमध्ये करतो. म्हणजे मॅक्सिमम इन्व्हेस्टमेंट कशामध्ये करत आहे हा? 45% स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये. आता या कंपन्यांची नावं पण तुम्ही ऐकली नसणार. अरविंद, जस्ट डायल, बिकाजी फूड्स, या स्मॉल कॅप कंपन्याच आहे. तर डेफिनेटली यांचे रिटर्न्स पण कसे राहतात? जास्त राहतात. तर कुठलाही म्युच्युअल फंड तुम्हाला घ्यायचा आहे की नाही घ्यायचा आहे, हे डिसाईड करायसाठी तुम्हाला काय करायचं आहे, की जस्ट एक टाइप करायचं आहे. टॉप 10 लार्ज कॅप फंड्स. असं जेव्हा तुम्ही टाइप टाइप करसाल इन इंडिया, मी जस्ट एक तुम्हाला हे देतो, की मी काय करायचो. ओके. आणि जेव्हा तुम्ही मल्टिपल साईट ओपन होणार, प्रत्येक साईटवर काय राहणार, की अलग-अलग सजेशन राहणार, राइट? तर हे ओपन करायचं. पण ह्या सर्व साईटमध्ये आहे ना, एक कुठलातरी फंड असा राहणार, जो कॉमन राहणार. जसा निप्पॉन याच्यात मला कॉमन दिसत आहे.
याच्यात जर मी गेलो टॉप 10 मध्ये, तर इथे पण मला निप्पॉन कॉमन दिसत आहे. याच्यामध्ये जर गेलो तर याच्यामध्ये पण तुम्ही बघून घ्या निप्पॉन. तर डेफिनेटली निप्पॉननी आतापर्यंत काय केलेलं आहे, लार्ज कॅप फंडमध्ये सर्वात चांगलं रिटर्न दिलेलं आहे. तर आपण विचार करू शकतो की बाबा मी निप्पॉनमध्ये मी पैसा टाकू शकतो, पण डिपेंड्स. हा आतापर्यंत टॉपवर होता, पण याची गॅरंटी आहे की हा फ्युचरमध्ये पण टॉपवर राहणार नाही. इट्स लाईक की जस्ट लाईक की आता आपल्याला माहित आहे की वर्ल्डचा सर्वात नंबर वनचा बॅट्समन कोण आहे आता, विराट कोहली आहे, म्हणजे रेकॉर्डच्या हिशोबाने. पण सध्या त्याचा परफॉर्मन्स आहे का? नाही. सध्या तो 0वर आउट होत आहे, डकवर होत आहे. तो खराब फॉर्म मधून जात आहे. तर म्युच्युअल फंडचं पण असंच राहते. जरी हा इथे आतापर्यंत यांनी टॉपचं रिटर्न दिलेलं आहे, पण याची गॅरंटी नाही राहत की हा फ्युचरमध्ये पण टॉपवरच राहणार. याच्यासाठी काय करावं लागते तुम्हाला, टाइम टू टाइम त्या म्युच्युअल फंडला काय करावं लागते, रिव्ह्यू करावं लागते. जे आपण म्हटलं ना मेजरेबल गोष्ट, तोच हा एक कन्सेप्ट होता. आणि हाच कन्सेप्ट मला आज तुम्हाला सांगायचा होता की म्युच्युअल फंड्स वाय इट इज इम्पॉर्टंट. तुम्हाला तुमची फायनान्शियल गोल अचीव्ह करायचे असणार लाईफमध्ये, तर ते म्युच्युअल फंड थ्रूच होतात. तुम्ही जरी शेअर मार्केटमध्ये डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करत असणार, तरी तुमचे जे फिक्स गोल आहेत लाईफमध्ये, ते अचीव्ह करायसाठी तुमच्याकडे म्युच्युअल फंड्स असायलाच हवे. मी जर सांगायचं झालं तर माझ्याकडे 3 म्युच्युअल फंड्स आहेत जे माझे फिक्स आहेत. एक आहे माझ्या मुलीच्या एज्युकेशनसाठी, एक आहे माझ्या रिटायरमेंटसाठी. आणि त्या म्युच्युअल फंडमध्ये दर महिन्याला माझी एस-आय-पी जात आहे. जेव्हा मार्केट क्रॅश होते, तेव्हा मी आहे ना त्या म्युच्युअल फंडमध्ये लमसम अमाउंट टाकतो. सो जेव्हा मार्केट क्रॅश होते ना, तुमच्याकडे एक अपॉर्च्युनिटी राहते की त्या म्युच्युअल फंडमध्ये जे असतात त्याच्यामध्ये भरून पैसा टाकायचा. कारण तिथे मार्केट जेव्हा ड्रॉप होते, जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता, तेव्हाच ते तुमची इन्व्हेस्टमेंट आहे ना ग्रो होते. सो आता हा माईक तुमच्याकडे जे मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं अबाउट म्युच्युअल फंड्स, ते ऑलमोस्ट मी शेअर केलेलं आहे. आता तुम्हाला हे तुमच्यावर आहे की तुम्हाला स्टडी करायचा आहे की कुठल्या टाईपचा म्युच्युअल फंड. हे मी 3 ऑलरेडी स्लाईड मी तुमच्यासोबत शेअर करणार. तुम्ही डिसाईड करायचं की तुम्ही कुठल्या टाईपचे इन्व्हेस्टर आहात. कन्झर्व्हेटिव्हमध्ये येता, बॅलन्स येता की अग्रेसिव्ह येता. आणि त्या हिशोबाने काय करायचं तुम्हाला हे त्या अलग-अलग टाईपचे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे आहे. पण इन्व्हेस्टमेंट 101% करायची आहे. हा आपला बेसिक शेअर मार्केटचा सेशन आहे आणि इथे फक्त आपण इन्व्हेस्टमेंटच्या गोष्टी करत आहोत. तर तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती येथूनच सुरू व्हायला पाहिजे. सो आता इथे माईक तुमच्याकडे आहे. इथं तुम्ही क्वेशन्स विचारू शकता. क्वेशन्स? म्युच्युअल फंड्स वगैरे? आवाज येतोय तुम्हाला? हॅलो सर. हां, बोला आता. म्युच्युअल फंड मध्ये बेसिक इन्व्हेस्टमेंट किती रुपयापासून केली जाऊ शकते सर? गुड, व्हेरी गुड. तर बेसिक इन्व्हेस्टमेंट आहे ना ₹100 पासून पण होते. सांगायचं तात्पर्य झालं तुम्हाला. तर 1 मिनिट. आता म्युच्युअल फंड्समध्ये कशी इन्व्हेस्टमेंट करायची आहे? बघा म्युच्युअल फंड्समध्ये आहे ना तुम्ही 2 टाइपचे म्युच्युअल फंड्स राहतात. एक काय करू शकता तुम्ही म्युच्युअल फंड्स ब्रोकर थ्रू काढू शकता. आय-सी-आय-सी-आय जे अलग-अलग ब्रोकर्स आहे, आय-सी-आय-सी-आय प्रुडेन्शियल्स किंवा अ, खूप सारे असतात, की तुमचं जिथे ज्या ब्रोकरमध्ये अकाउंट आहे. Zerodha पण तुम्ही म्युच्युअल फंड बाय करू शकता. तुमचं जर अकाउंट एंजल वनमध्ये असणार, तर एंजल वनमध्ये पण तुम्ही काय करू शकता, म्युच्युअल फंड्स बाय करू शकता. ओके. तर इथे मी एक दाखवायचं आहे तुम्हाला मला. जस्ट ओके. चांगला क्वेश्चन आहे तुमचा. म्युच्युअल फंड्स आपण ₹100 पासून पण सुरू करू शकतो. जस्ट माझ्याकडे आता मी एंजलचा अकाउंट आहे, तर एंजलचं मी तुम्हाला दाखवतो. Zerodhaमध्ये पण तुम्हाला म्युच्युअल फंड बाय करता येतात. आता कसं झालेलं आहे, म्युच्युअल फंड बाय करणं एकदम सोपी प्रोसेस आहे. तुमच्याकडे जर पेटीएम असणार, तर पेटीएम थ्रू पण तुम्ही काय करू शकता, म्युच्युअल फंड बाय करू शकता. म्युच्युअल फंड्स आहे ना पण आहे ना 2 टाइपचे राहतात. ओके. ओके. मी एक काम करतो, Zerodhaमध्ये दाखवणार माझ्याकडे तो मोबाईल नंबर नाहीये, ज्याच्यावर तो म्युच्युअल फंड्स आहे. पण तुम्ही एक काम करा, Zerodhaमध्ये आहे ना कॉइन्स म्हणून नावाचा कन्सेप्ट असते कॉइन. कॉइन नावाच्या याच्यात थ्रू काय करू शकता तुम्ही त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करू शकता म्युच्युअल फंड्समध्ये कॉइन थ्रू Zerodhaमध्ये. ओके. एंजल ब्रोकिंगमध्ये जर तुमचं अकाउंट असणार, तर एंजल ब्रोकिंगमध्ये पण एक हे आहे
तिथे पण त्याच्या होम पेजलाच राहते की म्युच्युअल फंड्स. तिथं म्युच्युअल फंड्सवर तुम्ही क्लिक केलं तर तिथे पण तुम्ही काय करू शकता, तिथून पण तुम्ही म्युच्युअल फंड बाय करू शकता. पेटीएमचं अकाउंट असणार, इव्हन तुमचं जीपे हे असणार, फोनपे असणार, फोनपे मधून पण आहे ना तुम्हाला म्युच्युअल फंड्स बाय करता येतात. तर आता इन्व्हेस्टमेंट किती रुपयापासून, तर तुम्ही काही म्युच्युअल फंड्स आहे ना 100 रुपयापासून पण एसआयपी चालू करतात. 100 रुपयापासून सांगायचं तात्पर्य झालं तर. तर डिपेंड की तुम्ही कुठल्या टाईपचा म्युच्युअल फंड घेतलेला आहे. तर 100 रुपयापासून पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता, एसआयपी करू शकता. आणि लिमिट नाही राहत, किती पण तुम्ही हे करू शकता अमाउंट. ते डिपेंड करते की कुठल्या टाईपचा म्युच्युअल फंड्स तुम्ही घेता. आणखी क्वेश्चन? सर म्युच्युअल फंड जर कम्पेअर करायचे असतील, समजा लार्ज कॅप मध्ये तुम्हाला 2-3 म्युच्युअल फंड कम्पेअर करायचे असतील किंवा मिड कॅप मध्ये, तर ते कसे कम्पेअर, म्हणजे कुठे कम्पेअर करता येतील? नाही नाही, क्वेश्चन काय जसं पुन्हा निप्पॉन रिपीट करा. आयसीआय कम्पेअर, मला हा समजा लार्ज कॅप मधलेच एक 4 म्युच्युअल फंड कम्पेअर करायचे एकमेकांसोबत, जसं आपण हा स्टॉक्स करतो किंवा काय, तर ते कसं कुठे करता येईल? पुन्हा तेच या साईटवरच करता येते. तुम्ही काय करू शकता, जसं की मी तुम्हाला सांगितलं इंटरनेट. ते क्लिक करून बघावं लागते ना. हा, तर आय थिंक तुम्ही जर याच्यामध्ये आहे ना, मला आठवत नाही एक्झॅक्टली, पण मी 1-2 साईट बघितल्या होत्या तिथे ते म्युच्युअल फंड्स टू म्युच्युअल फंड्स पण कम्पॅरिझन होते. 2 म्युच्युअल फंड्स आपण कम्पेअर करू शकतो. हा, पण मला आता सध्या आठवत नाही. इथे आपण ट्राय करून बघू की इथे कुठे आहे का कम्पॅरिझन. इन्व्हेस्ट नाऊ. पण आहेत साईट अशा आहेत की ज्या 2 म्युच्युअल फंड्स पण काय करतात, कम्पेअर करतात. साइड बाय साइड आपण कम्पेअर करू शकतो. पण अगेन मी तुम्हाला तोच कन्सेप्ट सांगितला, हा जो डेटा राहतो हा राहतो पास्टचा डेटा. पण गॅरंटी नाही आहे की हा निप्पॉन इंडिया जो आतापर्यंत त्यांनी टॉपला परफॉर्म केलेला आहे तो फ्युचरमध्ये पण टॉपला म्हणजे चांगलाच परफॉर्मन्स देणार. राईट. होते काय, याच्यामध्ये फंड मॅनेजर असतात. इन केस आतापर्यंत निप्पॉन इंडियामध्ये XYZ नावाचा जो फंड मॅनेजर आहे, तो त्यांनी आतापर्यंत चांगला रिटर्न दिला. पण इन केस जर त्या फंड मॅनेजर कंपनी सोडून गेला आणि जो दुसऱ्या फंड मध्ये स्विच झाला, तर डेफिनेटली याचा परफॉर्मन्स काय होऊन जाणार, डाऊन होऊन जाणार. सो हे काय असते, तुम्ही कुठलाही म्युच्युअल फंड जेव्हा बाय करताना तेव्हा तुम्हाला तो ट्रॅक पण करावा लागते की तो खरंच तुम्हाला तेवढा रिटर्न देत आहे का. नाही देत असणार तर आपण स्विच करायचं. आणि हे रिव्ह्यू कधी करायचं, आफ्टर 1 इयर. 1 इयर कसं करायचं की तुम्ही बघायचं की तुम्ही ऍक्च्युअल इन्व्हेस्टमेंट केली आहे ना त्याच्यात, तर तुम्ही बघायचं की तुम्हाला 1 इयर मध्ये या पर्टिक्युलर म्युच्युअल फंडने किती रिटर्न दिला. त्यांनी जर ऍव्हरेज जो रिटर्न आहे बाकीच्या म्युच्युअल फंडनी तेवढाच जर त्याच्या आसपास जर डील असणार तर तुम्ही तो कंटिन्यू करू शकता. पण ऍव्हरेज लार्ज कॅपचा ऍव्हरेज जर असणार 13% आणि तुमचा म्युच्युअल फंडने 7%चाच रिटर्न दिला, तर नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. फंड मॅनेजरमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे की फंड मॅनेजर एवढा चांगल्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट करत नाहीये. तर हे आपल्याकडे एक अलर्ट राहते की आपण तो म्युच्युअल फंड मधून एक्झिट करायचं. ओके. आणि सर, सुरुवात तुम्ही 100 रुपये. हा हा. लाईक जे बोला. टॅक्स सेव्हिंग फंड आहेत 3 इयर्स वाले, त्याच्यात लॉकिंग पिरियड हा. असतो. राईट. त्याचं जर समजा एक्झिट करायचं असेल तर नाही करता येणार का? नाही, बघा, आता जे टॅक्स सेव्हिंगचा जो बोललेला कन्सेप्ट बोललेला टॅक्स सेव्हिंग मध्ये काय राहते की तिथं लॉकिंग पिरियड राहते. त्याला ELSS फंड म्हणतात. ELSS मध्ये काय राहते, लॉकिंग पिरियड राहते 3 इयर्स. जर तुम्ही अशा फंड्स मध्ये हे इन्व्हेस्ट केलं तर डेफिनेटली तिथं काय राहते, तुमचा लॉकिंग पिरियड राहते 3 इयर्स पर्यंत. तुम्ही तो त्याच्यातून शेअर्स काढू शकत ना, म्हणजे विड्रॉल करू शकत ना. ओके. ओके. आणि नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की अनफॉर्च्युनेटली समजा माझी कंडिशन नाही राहिली, समजा मला SIP कंटिन्यू नाही करता आली आणि ती 3 वर्ष माझं जर लॉकिंग पिरियड आहे, तर त्या केसमध्ये मग आपण कसं करू शकतो? नाही म्हणजे मला बाउन्सचा तर चार्ज नाही लागेल ना? ELSS म्हणताय की SIP म्हणता? या ELSS. हा, ELSS मध्ये काही नाही ना. मग तुम्ही जर ज्या दिवशी SIP स्टॉप होऊन जाणार ELSS मध्ये, इट्स ओके, तुमची इन्व्हेस्टमेंट स्टॉप होऊन जाणार. पण तुमच्याकडे ऑलरेडी जे अमाऊंट आहे त्या ELSS मध्ये ते तर ग्रो होत राहणार. फक्त नवीन तुमचे पैसे तुम्ही त्याच्यात इन्व्हेस्ट नाही करत आहात. काही प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यात. पण प्रॉब्लेम एवढा होऊ शकते की तुम्ही ELSS मध्ये ते इन्व्हेस्टमेंट दाखवू नाही शकणार ATC मध्ये. दाखवू नाही शकणार, ठीक आहे, बट ते नाही का मंथली चार्ज लागतो ₹750 जर आपला बाउन्स नाही झाला तर नाही तो नाही तो नाही विषय. नाही नाही. तुम्ही तुमच्याकडे ऑप्शन राहते की पॉज करायला.
कुठली पण SIP जेव्हा आपण ओपन करतो ना, ते मला दाखवता नाही येतं तुम्हाला. अदरवाईज मी दाखवलं असतं की ते ऑप्शन्स राहतात. तुम्ही जर कुठली SIP मध्ये गेला आणि तिथं ऑप्शन राहते की पॉज करा, स्टॉप करा किंवा विथड्रॉल करा. हे ऑप्शन राहतात, मल्टिपल ऑप्शन्स राहतात. तर तुम्ही जर त्याला पॉज केलं किंवा स्टॉप केलं, तर त्याच्यातून तुमचे मंथली EMI जाणारच नाही. EMI गेला नाही तर बाउन्सच कसं होणार? म्हणजे रिक्वेस्टच नाही होणार ना. समजलं का? ओके. ऑप्शन्स राहतात दिस आपल्याकडे. इज राईट राईट. हं. तेच आन्सर होता. ओके. हं, हं, हं. हां, ओमकार बोला. अरे सर, आता समजा मी SIP चालू केली आहे आणि कंटिन्यू पण आहे हं. समजा 4-5 वर्ष एखाद्या हां, हां. ब्रोकरकडे, आणि तर जर समजा तो हं. ब्रोकरचं काही इश्यू झाला आणि ब्रोकर बंद झाला, तर SIP सेफ असणार आपली? राइट, राइट. बेस्ट आहे. बेस्ट क्वेश्चन. ओके. ब्रोकर्स थ्रू तर ठीक आहे. कसं हे SIP म्युच्युअल फंड्सवर काय राहते, सेबीचं कंट्रोल राहते. तर तुमचा पैसा तर सेव्ह राहते. ऑलरेडी एक असा इन्सिडेंट झाला होता, की काय झालं होतं, कोविडमध्ये मार्केट क्रॅश झालं होतं आणि लोकांनी पैसा काढला होता. तर एक म्युच्युअल फंड्स होता. तो म्युच्युअल फंड्समध्ये माझी पण लमसम अमाउंट होती आणि ते म्युच्युअल फंडचं नाव काय फ्रँकलिनचा तो म्युच्युअल फंड्स होता. ओके. तर त्या म्युच्युअल फंडवाल्यांनी काय केलं होतं, लोकं त्याच्यातून पैसे काढत होते. तर तो लॉसमध्ये जात होता. तर त्यांनी आहे ना स्टॉप केलं होतं. पैसे काढणं लोकांकडून स्टॉप केलं होतं. पण याचा अर्थ असा नाही की माझे जे मी ₹50,000 टाकले होते त्याच्यात ते डुबले. माझं असं झालं की त्या थोड्या वेळासाठी मला थोडंसं प्रॉब्लेम फेस करावा लागला का मला जे माझे पैसे होते ते इमिडिएटली काढता आले नाही त्या फ्रँकलिनमधून. ओके. मला ते कालांतराने पूर्ण पैसे भेटले, विथ रिटर्न भेटले. पण कसं होते अशा वेळेस तुम्ही जर अशा म्युच्युअल फंड्समध्ये पैसे टाकलेले आहेत आणि जिथे काही प्रॉब्लेम झाला, तर त्याच्यावर रिडीम तुम्ही करू नाही शकत. तर असे चान्स राहतात. ही छोटीशी रिस्क म्युच्युअल फंडमध्ये, शेअर मार्केटमध्ये राहते. सो म्हणून तुम्हाला काय करायचं असतं, वाईजली इन्व्हेस्ट करायचं असते. मी म्हटलं म्हणून तुम्ही इन्व्हेस्ट नका करू. मी जर म्हणत आहोत की तुम्हाला पारंपरिक फ्लेक्सी कॅप फंड हा खूप चांगला फंड आहे. त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा. तर असं ब्लाइंडली इन्व्हेस्ट नाही करायची. समजून इन्व्हेस्टमेंट करायची. समजलं का तुम्हाला? सो म्हणजे सर तुम्हाला तो स्वतः ब्रोकर स्टडी करायचं. म्हणजे ब्रो आपले नाही म्हटलं तरी आपले सगळे सेबीच्या अंडरच असणार, म्हणजे CDSL मध्ये वगैरे. राइट. म्हणजे एक्झॅक्टली. इन केस ब्रोकर जरी पळून गेला तरी आपल्याला म्हणजे अमाऊंट भेटणार, पण त्याची जी प्रोसेस असणार ती करून भेटणार. म्हणजे फॉर एक्झॅक्ट एक्झाम्पल ते बोलले की एवढा एवढा हा फॉर्म भरा, हे म्हणजे ते करून भेटणार. पण म्हणजे इन केस आपल्याला हे नाही होणार, म्हणजे काय बोलतात ते डुबणार नाही असं, बरोबर ना? नाही, नाही. डुबत नाही. बरोबर आहे. डुबत नाही कारण तुमचा पैसा जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये टाकता ना, तर राहते. नंतर आपलं हे राहते कंट्रोल्स राहतात. राइट? CDSLमध्ये आपण पैसा टाकतो. तुम्हाला CDSL कडून तुम्ही जर बघितलंच ना, तुमच्या म्युच्युअल फंड्स वगैरे असणार, तर तुम्हाला मंथली CDSL कडून रिपोर्ट येते. मी जस्ट तुम्हाला एक दाखवायचा प्रयत्न करत आहोत. इन केस मी जस्ट लॉग इन केलं. ओके. इथे झिरोदा आज संडे असल्यामुळे मला इथे ओपन नाही होत आहे. पण आहे ऑप्शन्स राहतात. तर तुमचा पैसा डुबत नाही कधी. एवढं लक्षात ठेवा. आणि सर मग निफ्टी बीज वगैरे आहे ते पण सेफ आहे ना आपल्याला स्विंग साठी? हां, सेफच राहतं. हां. सॉरी नाही सॉरी, म्युच्युअल फंड साठी म्हणजे आपल्याला समजा लॉंग टर्म करायचं असेल, मग म्युच्युअल फंड कधी आपण इन्व्हेस्ट करत असतो त्याच्यामध्ये सुद्धा करू शकतो ना म्हणजे? राइट, राइट. हे जस्ट मी स्वतः म्युच्युअल फंडमध्ये राहतात. हे जस्ट बघून घ्या तुमचे. हे माझे आता बघा पराग पारिखचा मिराई एसेट हा लार्ज कॅप आहे. पराग पारिख फ्लेक्सी कॅप आहे. PGDIM हा मिड कॅप फंड आहे. कोणाचा माईक आहे प्लीज स्टॉप करा. हा मिड कॅप फंड आहे. माईक ज्याचा आहे त्याने प्लीज ऑफ करा. ओके. हा ॲक्सिस मिड कॅप फंड आहे. हा कोटक अपॉर्च्युनिटीज फंड आहे. तर हे तुम्ही बघितलं की माझ्या पर्टिक्युलर एका म्युच्युअल फंडमध्ये माझी इन्व्हेस्टमेंट नाही आहे. मी काय केलेलं त्या इन्व्हेस्टमेंटला काय केलं डायव्हर्सिफाईड केलेलं आहे. आणि आता जर तसं बघायला गेलं तर मला हा पारंपरिक खूप चांगला रिटर्न देत आहे. तर याचा अर्थ असा आहे का की तुम्ही पारंपरिक जाऊन आता डायरेक्टली हे करसाल नाही. ते माझी याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केव्हा केली होती हे पण मॅटर करतं. हा जो आहे कोटक इक्विटी फंड हा मी रिसेंटली काढला. हा पण रिसेंटली काढला. तर ह्या सर्व गोष्टी राहतात. पण सांगायचं तात्पर्य हे आहे, की म्युच्युअल फंडमध्ये जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता, ही तुमची डायव्हर्सिफाईड असायला पाहिजे. लार्ज कॅपमध्ये, मिड कॅपमध्ये आणि स्मॉल कॅपमध्ये. आता मला काय आहे, की म्युच्युअल फंड्समध्ये मी स्मॉल कॅपमध्ये पैसा टाकत नाही जास्त. कारण मी ऑलरेडी शेअर्स घेतो. तर स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स असतात माझ्याकडे. म्हणून मी त्या स्मॉल कॅप म्युच्युअल फंडमध्ये टाकत नाही. पण येस, लार्ज कॅपमध्ये माझी इन्व्हेस्टमेंट आहे.
फ्लेक्सी कॅप हा आणखी एक खूप चांगला फ्लेक्सी कॅप जो आपण म्हणतो मल्टी कॅप, राईट, हा डायव्हर्सिफाईड राहते. याच्यामध्ये माझी इन्व्हेस्टमेंट आहे. हा डायरेक्ट आणि हा दोन टाईप राहतात म्युच्युअल फंडचे. एक डायरेक्ट प्लॅन राहते आणि एक राहते ग्रोथ प्लॅन. तर जेव्हा तुम्ही कुठल्या ब्रोकर थ्रू वगैरे करता, ICICI सिक्युरिटीज थ्रू वगैरे, ते तुमचे काय राहतात, ते ग्रोथ प्लॅन राहतात म्युच्युअल फंड्स. त्याच्यामध्ये काय राहते, कमिशन्स लागते. पण जेव्हा आपण डायरेक्ट प्लॅन घेतो ना, कुठलाही म्युच्युअल फंड डायरेक्ट प्लॅन, तर तुम्ही काय करता, डायरेक्टली त्या मिराई ॲसेट मधून किंवा पराग पॅरेग मधून तो डायरेक्टली तो म्युच्युअल फंड बाय करता. तर जनरली पहिले काय व्हायचं, की त्यांच्या साईटवर जाऊन तुम्ही तो म्युच्युअल फंड बाय करत होते. पण आता झिरोदा झालं, एंजल वन झालं, यांनी काय दिलंय, फॅसिलिटी दिलेल्या आहे, की ते काय करू शकता, तुम्ही डायरेक्टली इथून काय करू शकता, म्युच्युअल फंड बाय करू शकता. जस्ट मला तुम्हाला दाखवायचं आहे, झिरोदा मध्ये दाखवतो. इथे कॉइन असते आणि कॉइन मध्ये जर गेलं, ओके, इंटरनेट झिरोदा स्लो आहे, तोच प्रॉब्लेम मला तुम्हाला सांगायचा होता. ओके, इथे आज संडे असल्यामुळे यांचं काम करत नाही यांची वेबसाईट. पण जस्ट तुम्ही तुमच्या झिरोदाच्या अकाउंटला किंवा तुमच्याकडे जो पण ब्रोकर असणार त्यांच्या अकाउंटला लॉग इन करा. त्यांच्यामध्ये हे ऑप्शन दिलेले असतात. ओके, तर सांगायचं तात्पर्य पण घ्या, माझी जस्ट इन्व्हेस्टमेंट सांगतो. मी म्युच्युअल फंड मध्ये ₹5,75,000 लाख टाकलेले आहेत आणि 94,000 म्हणजे किती पर्सेंटचं रिटर्न, 17% रिटर्न मला ऍक्च्युअल आलेला आहे म्युच्युअल फंड्स मध्ये. तर हे काय आहे, तुम्हाला हा मी रिअल आकडा दाखवतो तुम्हाला. हा रिअल आकडा आहे तुम्हाला, तुमचा जो दिसत आहे ना, याच्यात हे असतात अपकमिंग SIP, याला मॅनेज करू शकता. जो अमोलनी क्वेश्चन विचारला होता, की मला पॉज करू शकतो का नाही, तर याच्यामध्ये ऑप्शन राहतात. हे बघा, इथे अमोल पॉजचं ऑप्शन राहते, दिसतंय. ओके सर. ऍक्च्युली मी ग्रो मधून केलेलं आहे, त्यात असं काही ऑप्शन नाहीये. ग्रो मध्ये पण तेच ऑप्शन राहतात. तुम्ही कशातही नाही करा, ग्रो मध्ये करा, जिरोना मधून करा, एंजल मधून करा, ऑप्शन राहते. मॉडिफाय पण करू शकता, इथे चेंज करू शकता, राईट. तर हे असे पण आहे. हे SIPs आहेत माझ्या, ज्या मंथली जात आहेत याच्यातून. आणि जेव्हा जेव्हा वाटते तेव्हा तेव्हा मी होल्डिंगला पण टाकतो. तर तुम्हाला काय करायचं, म्युच्युअल फंड जायचं असणार डायरेक्टली, इथून पण तुम्ही काय करू शकता, ऑप्शन इथे दिसत आहे का, कॉइन मध्ये तुम्ही इथं एखादा म्युच्युअल फंड सर्च करू शकता, की ऍक्सिस ब्ल्यू चिप फंड. हा जर मला म्युच्युअल फंड घ्यायचा आहे, इथं फक्त म्युच्युअल फंडचं नाव टाका आणि इथं बाय आणि SIP हे दोनदा ऑप्शन येतात. आता इतकी इझी प्रोसेस झालेली आहे, की मला जर ऍक्सिस ब्ल्यू चिप फंड घ्यायचा आहे, तर मी काय करणार, SIP वर क्लिक करणार. मी इथं डिसाईड करणार मला कितीची SIP करायची आहे. ओके, आणि इन्व्हेस्टमेंट अमाऊंट किती करायची आहे, झाला, SIP बाय, म्युच्युअल फंड बाय. तर सांगायचं तात्पर्य झालं, की खूप इझी गोष्टी झालेल्या आहे. इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट ही अशी मोठी गोष्ट राहिलेली नाही. पहिल्या ह्या गोष्टी खूप कॉम्प्लिकेटेड राहायच्या, पण आता ह्या सर्व गोष्टी इझी झालेल्या आहे आताच्या जमान्यामध्ये. सो इन्व्हेस्टमेंट करा. आणखी क्वेश्चन? कोणाला क्वेश्चन आहे? हॅलो. हा, पूजा. हाय महेश. हा, हाय. मला एक क्वेश्चन होता, की आपण जर लार्ज कॅप फंड घेतोय, तर रिटर्नच्या व्यतिरिक्त अजून कुठल्या गोष्टी आपण मॅटर करायला पाहिजे घेण्याच्या आधी? हा, रिटर्नच्या अगोदर रिटर्न तर ठीक आहे, हेच करायला पाहिजे, मॅटर राहतेच, सर्वात इम्पॉर्टंट तोच आहे. पण त्याच्यानंतर त्याचं हे पण बघायचं, की त्याचा ट्रॅक रेकॉर्ड कसा आहे. जसं मी आता तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं फ्रँकलिनचं, राईट. फ्रँकलिनचं माझ्यासोबत असा इन्सिडेंट झाला होता, की 2019 मध्ये जेव्हा कोविड आलं होतं, त्याच्यामधून मी त्या फंडमधून विड्रॉल करू नाही शकलो. सो आता माझं मेंटॅलिटी कशी झालेली आहे, की फ्रँकलिनचा मी म्युच्युअल फंड काढणारच नाही. तसं जर त्यांचा जर रेपिटेटिव्ह नसणार आणि शक्यतो काय राहते, कुठलाही म्युच्युअल फंड जो राहते ना, त्याच्या म्युच्युअल फंड मध्ये जर गेलो आपण कदाचित, मला बघू दे इथे, त्यांच्या फंड मॅनेजरची ऍक्च्युअली इन्फॉर्मेशन राहते. तर तुम्ही फंड मॅनेजरचं पण तुम्ही बघू शकता, की तो फंड मॅनेजर किती वेल नोन आहे. इथे मला आता दाखवता नाही येतं तुम्हाला, याची थोडीशी हे करावं लागेल, इंटरनेटवर करावं लागणार. पण शक्यतो फंड मॅनेजरचं नाव पण इथे येते, की कुठला फंड निप्पॉन हा जो लार्ज कॅप हा जो म्युच्युअल फंड आहे, कुठला फंड मॅनेजर मॅनेज करत आहे. तर तुम्ही काय करू शकता, बाय करताना तर फंड मॅनेजरची प्रोफाईल पण चेक करू शकता, की तो फंड मॅनेजर खरंच त्याचा ट्रॅक रेकॉर्ड काय आहे, त्यांनी आतापर्यंत किती टाईपच्या याच्यात रिटर्न दिलेला आहे. तर अशा खूप साऱ्या गोष्टी राहतात. पण येस, सर्वात इम्पॉर्टंट जी गोष्ट राहते तेच राहते, की
की तो वेल नोन असला पाहिजे. असं नवीन कुठलंही आलं त्याचं नाव तुम्ही ऐकलेलं नाही आणि त्यांनी रिटर्न दिलेलं आहे खूप सारा, तर त्याच्यात इन्व्हेस्ट करायच्या पहिले थोडासा विचार करायचा. आणि इथे तुम्हाला बघितलेलं आहे की लार्ज कॅप फंड्स कॅटेगरीज राहतात असं नाही. इथं फंड साईज राहते, एक्सपेन्स रेशो, खूप साऱ्या गोष्टी आहेत. ह्या डिटेलमध्ये आपल्याला इथे कव्हर नाही करता येणार. पण माझं सांगायचं तात्पर्य हेच आहे आजच्या सेशनचं, की बाबा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. तुमचे लाँग टर्मचे जे फायनान्शियल गोल आहेत, रिटायरमेंट झालं, एज्युकेशन झालं, इव्हन तुम्हाला जर घर बांधायचं असणार 10 वर्षानंतर, तर याच्यासाठी म्युच्युअल फंड्समध्ये थ्रू तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. दुसरं काही नाही. ओके. अजून एक क्वेश्चन होता. SIP मध्ये बेटर ऑप्शन मंथली पे करणं आहे की लमसम अमाउंट टाकतोय ते बेटर आहे? सर्वात बेस्ट SIP. ओके. मंथली जे इन्व्हेस्टमेंट असते मार्केटच्या अप अँड डाऊन मध्ये आपल्याला माहित नाही राहत की मार्केट आज वरती आहे खाली आहे, राईट. आज मार्केट 18,500 ला ट्रेड करत आहे. 18,500 हे त्याचा हायेस्ट झाला, 18,500-600. तर असं म्हणू शकतो का की मी आता याच्यानंतर मार्केट खाली पडणार किंवा वरती जाणार, गॅरंटी नाही आहे. खाली पण येऊ शकते, वरती पण जाऊ शकते. सो बेस्ट वेच आहे की SIP थ्रू करा. पण येस, लमसम करा. लमसम कधी तुम्हाला चान्स भेटते, जेव्हा मार्केटमध्ये क्रॅश होते ना, तेव्हा लमसम अमाउंट टाकायलाच पाहिजे. मार्केट कधीही आहे ना एका डायरेक्शनने वरती जात नाही, असं जात नाही. ते अप अँड डाऊन जाते. सो जेव्हा डाऊन होते ना मार्केट, लमसम टाका. मी स्वतः लमसम अमाउंट खूप टाकतो जेव्हा मार्केट क्रॅश करते तेव्हा, आणि भरपूर अमाउंट टाकतो. तर त्यांनी काय होते, तुमचा जो गोल आहे तो खूप लवकर फास्ट अचीव होऊन जाते आणि तुम्हाला रिटर्न पण तसा भेटून जातो. ओके. SIP बेस्ट. आणि जेव्हा मार्केट क्रॅश होणार तेव्हा लमसम. थँक्यू. आणखी सर, रेग्युलर प्लॅन आणि डायरेक्ट प्लॅन बद्दल थोडी अजून माहिती सांगा. हां, बघा सिंपल आहे. रेग्युलर प्लॅन आणि डायरेक्ट प्लॅन. रेग्युलरमध्ये काय राहते, की तुम्ही काय करता, तुमचं ICICI कडे आहे अकाउंट असणार ICICI डायरेक्टकडे. तर ते जेव्हा पण तुम्ही म्युच्युअल फंड बाय करताना तिथं 2 ऑप्शन राहतात. एक तर रेग्युलर राहते आणि एक डायरेक्ट राहते. रेग्युलरमध्ये काय राहतात, एक कमिशन लागते थोडंसं, त्याचे रिटर्न पण थोडंसं मागे-पुढे राहतात. पण थोडे कमिशन राहतात. कारण तुम्ही ते डायरेक्टली त्यांच्या साइटवरून तुम्ही ते म्युच्युअल फंड्स बाय करत नाही. तुम्ही ICICI डायरेक्टमध्ये जाता. ICICI डायरेक्ट थ्रू तो म्युच्युअल फंड बाय करत आहे. तर कुठेतरी ICICI डायरेक्ट पण आहे ना, तो तुमचा पोर्टफोलिओ मॅनेज करायसाठी पैसे घेतेच कुठं ना कुठं. ती अमाउंट खूप कमी राहते. पण ते जेव्हा आपण लाँग टर्मचा विचार करतो ना, 15 वर्ष, कारण म्युच्युअल फंड आपलं हे एका वर्षासाठी नाही राहत, असं लाँग टर्मसाठी राहतात 15 वर्ष, 20 वर्ष. तर ते अमाउंट जे राहते ते पॉइंटमध्ये राहते, 0.20 किंवा 0.30. पण जेव्हा ती लाँग टर्मसाठी विचार करतो, ती अमाउंट पण आहे ना 1-1, 2-2 लाख रुपये होते. सो 1-1, 2 लाख, 2-2 लाख जेव्हा आपण विचार करतो, ते अमाउंट जर आपल्याला वाचायचीच ना, तर डायरेक्टमध्येच तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. रेग्युलरमध्ये करू नका. आणि ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं, की Zerodha झालं, एंजल झालं, Pro झालं. यांच्याकडे ऑल्वेज ऑप्शन असतात, की यू कॅन बाय द डायरेक्ट म्युच्युअल फंड. डायरेक्ट म्युच्युअल फंडमध्ये काय आहे, की तुमचं रिटर्न पण जास्त राहते, कमिशनची फी वाचून जाते. यू आर डायरेक्टली बायिंग द म्युच्युअल फंड फ्रॉम देम. ओके. सो रेग्युलरपेक्षा डायरेक्टच बेस्ट आहे. डायरेक्टचा ऑप्शन आहे, तर सर, डायरेक्टनीच घ्या. आणि हं. सर मी खूप हं. आधी ऍक्च्युली जेव्हा थोडं नॉलेज मिळत मी 3 फंड्स रेग्युलर घेतलेले. सो ते आता स्टॉप केले पाहिजे आणि मग हं, डायरेक्ट मध्ये स्विच केलं पाहिजे. काय सॉरी, क्वेशन काय होता तुमचा? सो मी 3 अनुज, वर्ष क्वेशन आधी काय? 3 रेग्युलर फंड्स घेतले होते. रेग्युलर